चालू करूया. येस प्लीज. नमस्कार, शुभ संध्याकाळ. आज 13 ऑगस्ट. आपल्या साहित्यिक कट्ट्याचे 8वे पुष्प सादर करत आहोत. आजचा दिवस विशेष आहे. तिथीने आज नागपंचमी म्हणजे बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे आणि तारखेने आचार्य अत्रे आणि बालकवी यांचा जन्मदिवस आहे. पण आज आपला विषय काही वेगळाच आहे. आपला आजचा विषय आहे प्रवास. मागच्या मीटिंग नंतर म्हणजे 17 जुलैला जी झाली तेव्हा आपण तो विषय जाहीर केला होता आणि लोकांनी सादरीकरणात उत्सुकता दाखवली. प्रवास हा विषय आहेच तसा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि ऑलमोस्ट 1.5 वर्ष करोनाच्या विश्वव्यापी साथीत घरीच बंदस्त झालेल्या आपल्या सर्वांना भटकंतीची आस नाही लागली तर नवलच. प्रत्यक्षात हे लॉकडाऊन कधी ओपन होईल आणि कधी आपल्याला संधी मिळेल ते असो, लवकरच मिळेल अशी आपण आशा व्यक्त करू. पण आज आपण करणार आहोत ऑनलाईन भटकंती आणि मला विश्वास आहे की ही ऑनलाईन भटकंती सुद्धा तुम्हाला निसर्गाचं मनोहरी रूप दाखवून जाईल आणि तुम्हाला त्याचा आनंद लुटता येईल. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येत असे पार. किती सुरेख वर्णन केलं आहे मोरोपंतांनी. आपण जिथे जातो तिथलं जनजीवन, चालीरीती, खाद्यपदार्थ, वेशभूषा, स्थानिक भाषा, किती किती गोष्टींची आपल्या ज्ञानात भर पडते. आपले अनुभव विश्व समृद्ध होते. साधू चलता भला, पाणी बहता भला. थोडक्यात काय तर विकसित प्रवाही बनवायचं असेल तर प्रवास केलाच पाहिजे. तर असो, आज आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहेत डॉक्टर अरुण कुर्रे. ओव्हर टू डॉक्टर अरुण कुर्रे. नमस्कार. प्रवास वर्णन या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज आपण माझ्यासोबत हिश्र श्वापजांच्या आभासी सफारीला येणार आहात. एका वन्यजीव प्रेमी आणि छायाचित्रकार यांच्या नजरेतून मसई माराचा झालेला प्रवास आपल्या समोर सादर करीत आहे. मसई मारातील हिश्र श्वापजांची रोमांचकारी सफारी जिथे नियमित चित्तथरारक घटना घडत असतात, जे प्राण्यांच्या जंगलातील प्राणी आपल्या सभोवताली मुक्तपणे वावरत असतात. आपण हे सर्व पाहण्यास ऐकण्यास नक्कीच उत्सुक असाल. जरा मॅडम स्टॉप शेअरिंग, मला स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन दे. सफारी पूर्वी प्रथम थोडस आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या पूर्वतयारीविषयी. केनिया देशात प्रवास करण्यापूर्वी येलो फीवर आणि पोलिओ या 2 आजारांची लस 6 आठवडे घेणे आवश्यक असते. आणि आता कोविडची लस आणि RT-PCR तपासणी आवश्यक आहे. आणि येलो फीवर आणि पोलिओ हे दोन्ही वॅक्सिन्स मुंबई विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 इथे एअरपोर्ट अथॉरिटीचं वॅक्सिनेशन सेंटर आहे, तिथे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त KM हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. याचं प्रमाणपत्र आपल्याला केनियात प्रवेश करण्यापूर्वी सादर करायचं असतं. आपण कोणती मौल्यवान वस्तू किंवा आता छायाचित्रकार म्हणून कॅमेरा जेव्हा इतर देशात घेऊन जात असाल, महागडी वस्तू, मौल्यवान वस्तू, तर ती वस्तू विमानतळावर जाहीर करणं आवश्यक असतं किंवा त्याची किमान बिलं बरोबर ठेवा. म्हणजे आपण वस्तू ही तिकडून नेली, तिकडून इकडे विकत नाही आणली, हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. मित्रांनो, मसई माराला भेट देणं वन्यजीव प्राणींचे आणि वन्यजीव प्रेमींचे आणि छायाचित्रकारांचे स्वप्न असतं. आपले स्वप्न पूर्ण होणार या आनंदाने जय्यत तयारी केली होती. विशेष काम छायाचित्रकार म्हणून विशेष तयारी कॅमेराची, 2 कॅमेरे, 2 लेन्स, एकाने दगा दिला तर दुसरा मदतीला. येथील प्रत्येक क्षण अचूक टिपायचा होता. कोणत्याही परिस्थितीत आलेली संधी दवडायची नव्हती. 5 मेमरी कार्ड, 4 कॅमेरा बॅटरी, चार्जर, लॅपटॉप इत्यादी. सामान जरा जास्तच झालं होतं. विमानात 7 किलो पर्यंत सामान आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आणि 30 किलो पर्यंत सामान आपण आपल्या चेक इन बॅग मध्ये घेऊ शकतो. यावरील सामानाकरता आपल्याला पैसे भरायला लागणार होते. सामान नाजूक होते. स्वतः सोबत हे सामान असणं खूप आवश्यक होतं, पण ते शक्य नव्हतं. इतर मित्रांच्या सामानासोबत काही सामान ऍडजस्ट केलं. कॅमेरा, लेन्स चेक इन बॅग मध्ये ठेवावी लागली. नाजूक सामानाला नुकसान होणार नाही याची चिंता वाटत होती. मित्रांनो, मसई मारा
हे केनिया आणि टांझानिया या 2 देशांच्या सीमेवर वसलेलं वन्यजीवांनी समृद्ध असं एक जंगल आहे. येथील प्रसिद्ध आहे ते वन्यजीवांचं स्थलांतर मायग्रेशन. जुलै ते ऑगस्ट आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात येथे वाईल्ड बीस्ट, आपण बघू तो कोणता प्राणी आहे तो, वाईल्ड बीस्ट आणि झेब्रा या प्राण्यांचे केनियातून टांझानियामध्ये आणि टांझानियातून केनियात असा परतीचा प्रवास सुरू होतो. हा एक अद्भुतपूर्व सोहळा असतो. याकरता वन्यजीव प्राण्यांची झुंबड उडते बघण्याकरता. या काळात इथे सर्व हॉटेल तुडुंब भरलेले असतात. केनिया राजधानी आहे, केनियाची राजधानी आहे नैरोबी. नैरोबीवरून मसई माराला जाता येतं. नैरोबीला जाण्याकरता मुंबईवरून सलग विमान उपलब्ध नसल्यामुळे, म्हणजे आमच्या वेळी उपलब्ध नसल्यामुळे जाण्याची विमान कमी आहेत. डायरेक्ट सलग जी विमानं आहेत मुंबईवरून नैरोबीला जाण्यासाठी, पण आमच्या ज्या शेड्यूल मध्ये नैरोबीला जाण्याचं विमान त्यावेळी उपलब्ध नसल्यामुळे डायरेक्ट सलग जाणार. केनियाच्या बाजूला रोहांडा देशातील किगली विमानतळावरून उतरून आम्ही नैरोबीला आम्हाला पोहोचावं लागलं. मसई मारा हे नैरोबी पासून 275 किलोमीटर अंतरावर आहे. माझी स्क्रीन शेअर करतो मी. तर मसई मारा हे नैरोबी पासून 275 किलोमीटर अंतरावर आहे. गाडीने नैरोबी पासून मसई मारा येथे पोहोचण्याकरता साधारणतः 7 ते 8 तास लागतात. केनियामध्ये रस्त्याचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. गाडीच्या वेगाला इथे मर्यादा आहेत. प्रवासात म्हणजे केनिया नैरोबी ते मसई मारा या प्रवासात केन्यातील अनेक शहरे, गावे, तेथील संस्कृती याचे दर्शन होते. हा संपूर्ण परिसर हा निसर्गरम्य आहे. वातावरणात आल्हाददायकपणा आहे. मित्रांनो, आपण इथून आपली आता मसई माराची प्रवासाची सफारी सुरू करूया. त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आम्हाला एक गाडी सिलेक्ट करावी लागली. त्या गाड्या अशा प्रकारच्या असतात की यातून वरतून आपण बघू शकतो. तसं टॉप ओपन करून म्हणजे खिडक्याही खूप मोठ्या असतात की आपल्याला चारही बाजूनी त्याचा व्ह्यू बघायला मिळतो. विशेषतः आमच्या छायाचित्रकारांसाठी आम्हाला ते कॅमेरा फिरवता येतो किंवा वरचा टॉपही उघडता येतो. अशा प्रकारच्या गाड्या असतात त्या. सफारीच्या सुरुवातीला आलेल्या सर्व प्रवाशांचे खास विशेष स्वागत करण्यात आले. मारा जमातीतील लोकांनी पारंपरिक नृत्य करून या आमच्या सर्वांचे स्वागत केले. ते नृत्याचा छोटासा व्हिडिओ आपल्या समोर दाखवत आहे. आवाज येतोय का? आवाज येतोय? कंप्लेंट कोण करत नाही ना? आवाज नाही येते डॉक्टर पूर्वे व्हिडिओचा. एक मिनिट, मी जरा तो थोडस त्याचं हे करतो.
आता येतो, आता येतोय आवाज? अगदी खूप क्लिअर नाहीये, पण इट्स ओके आय थिंक. हे नाही तर अशा पारंपरिक माझा आवाज येतोय? येतोय. ठीक आहे. तर अशा पारंपरिक पद्धतीने नाच करून मसई मारा जमातीतील लोकांनी सर्व प्रवाशांचे स्वागत केले. मसई मारा जंगल हे मसई नदीवर वसलेले आणि तिकडची स्थानिक जमात मारा म्हणून त्या जंगलाला मसई मारा नाव पडलेलं आहे. हे वन्यजीवांनी समृद्ध जंगल, जंगलाचे वेगवेगळे प्रकार असतात की गवताळ जंगल असतं, झाडीचं जंगल असतं, डोंगराळ जंगल असतं. तसं हे जंगल जे आहे गवताळ पठार, दाट झाडी, त्याचबरोबर डोंगर दऱ्या अशा विविधतेने साकारलेलं जंगल आहे. निसर्ग परिसंस्थेला पूरक अशी त्याची रचना आहे. केन्यात अनेक वन्यजीव सफारी आहेत. त्यातली मसई मारा ही प्रमुख वन्यजीव सफारी आहे. आणि ही वन्यजीव सफारी आहे ही इथं प्रसिद्ध आहे ती बिग 5 साठी. 5 बिग 5 साठी प्रसिद्ध आहे. बिग 5 म्हणजे 5 मोठे वन्यजीव ज्यांची शिकार करणे अशक्य आहे आणि त्यांचं इथे खूप मोठ्या प्रमाणात संख्येने उपलब्ध आहेत म्हणून बिग 5. हे बिग 5 कोणते? तर बिग 5 सफारी म्हणून पण मसई माराची सफारी प्रसिद्ध आहे. तर बिग 5 जे वन्यजीव प्राणी आहेत त्यातलं मुख्य प्राणी आहे. तर थोडक्यात काय की इथे अशा प्रकारे ज्या प्राणी उपलब्ध आहेत की तुमच्या गाडीच्या आजूबाजूला ते दिसतात, बसलेले असतात. मला चांगलं आठवतं की आमच्या ज्या कार होती, व्हेकल होती, त्या व्हेकलच्या टायरला त्याचं अंग घासून चिता गेला होता आणि त्याचे मिरर असतो, मिरर चाटत होता. आपण बऱ्याचदा फोटोही बघितला असेल की तो टपावर बसलेला आहे. तर अशा प्रकारचे प्राणी तिकडच्या प्रवाशांशी, गाड्यांशी एवढे एकरूप झाले की त्यांना त्याची भीती वाटत नाही. ते असं जेव्हा होतं की तुम्ही तेव्हा थ्रेट करत नाही, त्यांना त्रास देत नाही, त्यांना दुखावत नाही, तेव्हाच अशा ठिकाणी असे प्राणी माणसाशी, गाड्यांशी एकरूप झालेले असतात आणि फ्रेंडली झालेले असतात. अशा प्रकारे तुम्ही बघताय की सर्व प्राणी तुमच्या आजूबाजूला तुमच्या गाडीच्या भोवती फिरत असतात. तर मगाशी सुरुवातीला बोललो की ही जी मसई माराची सफारी आहे बिग 5 साठी फेमस आहे. तर बिग 5 मधले पहिला प्राणी आहे, पहिला वन्यजीव प्राणी आहे सिंह. ते सिंह इथं मुबलक प्रमाणात उपलब्ध दिसतात. दुसरा आहे तर बिबट्या. बिबट्या बऱ्याचदा बघायला मिळतो, तो झाडावर बसलेला असतो
इतर वेळी शिकाराच्या वेळी तो खाली उतरतो, बराच वेळा तो झाडावर बसलेला बघायला मिळतो. तिसरा आहे हत्ती, आफ्रिकन एलिफंट. हा मोठ्या आकाराचा हत्ती इथेच पाहायला मिळतो. त्याचे चुपासारखे मोठे कान, टस्कर्स मोठे. याचबरोबर ही केप म्हैस किंवा आफ्रिकन म्हैस आणि गेंडा, हे 5 प्राणी जे आहेत इथं खूप मोठ्या प्रमाणात संख्येने दिसतात, म्हणून त्याला बिग फाय असं म्हणतात. याचबरोबर अनेक सुंदर पक्षी इथे बघायला मिळतात. इथे मोठ्या संख्येने दिसणारे म्हणजे वाईल्ड बिस्ट लाखोनी इथे दिसतात. त्यांची जर चालल्यानंतर रांग लागते ती काही किलोमीटरची असते. हे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि हेच मुख्य भक्षक आहेत बाकी श्वापदातील. तर या संख्येने खूप मोठ्या संख्येने इथे उपलब्ध आहेत. आपल्या गटातील आपली या दोघं एकमेकांशी भांडत आहेत, झुंजत येत आहेत, आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांची थरारक झुंज देत आहेत. त्याच प्रकारे झेब्रांची संख्या इथे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. झेब्राची अशीच रांग लागली की कित्येक किलोमीटर ही रांग असते. दिसायला झेब्राच्या पट्ट्यांमुळे खूप छान त्याचा व्ह्यू बघायला मिळतो. वेगवेगळ्या अँगल त्याचे फोटो काढणं एक कला असते आणि त्याच्यामुळे त्याचं वेगळ्या प्रकारचे चित्रीकरण करता येतं. आणखी मोठ्या एक महत्वाचा प्राणी म्हणजे सर्वात जमिनीवर राहणारा सर्वात चपळ प्राणी तो म्हणजे चिता. त्याचा रंग येथील निसर्गाशी एकरूप होऊन, तिकडच्या गवताळ भागाशी एकरूप होऊन त्याला असं वेगळं ओळखता येत नाही, अशा प्रकारचे त्याचा रंग असतो. त्याची शरीराची ठेवण अशी असते की 110 किलोमीटर वेग केवळ 3 सेकंदात साध्य करतो. त्याला इथे मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. इथे वास्तव्य करणारे प्राणी एकमेकांना पूरक आहेत. जी परिसंस्था जी आहे निसर्गाची एकमेकांना पूरक आहे. त्याच्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात वन्यजीव, वन्य प्राणी बघायला मिळतात. इतर प्राण्यांनी खाल्लेले मांस खाण्याकरता तरस तिथे नक्की येतो. असं म्हणतात, आनंद व्यक्त करताना तो हसतो म्हणे. तरस हा एक चतुर, हुशार शिकारी प्राणी आहे. त्याची हुशारी चिंपांजीपेक्षा अधिक आहे असं म्हणतात. त्याचबरोबर उरलं सुरलं खायला गिधाड वाट बघत असतात. गिधाडांची दृष्टी म्हणे आणि दृष्टी आणि गंध यांचे विशेष वरदान असते. काही मैलांवरून त्यांना मृत प्राण्यांची चाहूल लागते. मित्रांनो, निसर्गात कोणतीही वस्तू वाया जात नाही. श्वापदांनी खाल्लेलं वाईल्ड बीस्टचं मांस, त्याच्यानंतर उरलेली हाडं खाण्यासाठी आलेला तरस, त्याच्यानंतर उरलेलं खाण्यासाठी आलेला गिधाड आणि बाकीच्या उरलेल्या मुंग्या लागतात कधी कधी. निसर्गात असं कोणतीही वस्तू वाया जात नाही. अशा प्रकारे तिथे झेब्रांची खूप मोठ्या प्रमाणात क्रॉसिंग करताना दिसतात. जिराफ, सॉरी. आणि हळूच गवतातून तुंटून उड्या मारत जाणारे हरणही दिसतात. शाहबुंगाची जोडी इथे वेगाने पळताना दिसते. हा आहे फिश ईगल. या फिश ईगल त्या मसई माराच्या जवळ तलावाजवळ हा काढलेला फोटो आहे. हा फिश ईगल आहे. हा एवढा ट्रेन झालेला आहे, तिकडची जी लोकल आहेत याचं फोटोग्राफी शूट करण्यासाठी विशेष पैसे घेतात. या फोटोसाठी 5,000 रुपये खर्च केलेत. म्हणजे प्रत्येकाने 5,000 असे 30,000 रुपये आम्ही त्यांना दिले होते. एका छोट्याशा बोटीतून प्रवास करत आम्ही त्या आत तलावात गेलो आणि तलावाच्या किनारी असलेल्या झाडावर हा फिश ईगल बसलेला असतो. तो आमचा गाईड असतो किंवा जो नावाडी असतो, त्याच्याकडे बरेचसे मासे असतात. तो मासे असं हवेत फेकतो आणि बरोबर त्या फिश ईगलला शिटी मारल्यानंतर फिश ईगल तो मासा खायला येतो आणि आम्ही असे फोटोग्राफर त्याचा बरोबर अचूक वेध घेतो आणि फोटो काढायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे त्या फिश ईगलनी पकडलेला मासा चित्रित करण्यात यश मिळालं मला.
मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे अनेक असेच विविध खूप रंगीबिरंगी सुंदर पक्षी बघायला मिळतात. हा आहे ग्राउंड हॉर्नबिल धनेश. हॉर्नबिल मधील आकाराने मोठा असणारा हा सर्वाधिक मोठा असणारा पक्षी आहे. त्याचे जीवनमान साधारण 70 वर्षे इतके असते. आणि हा आहे पेलिकन. हा पेलिकन बऱ्याचदा बहुधा तलावाच्या किनारी माशांची वाट बघत तेथील दगडावर उभा असलेला बघायला मिळतो. हा एक सुंदर पक्षी आहे. त्याला म्हणतात सुपप स्टर्लिंग. त्याचं नावच सुपप स्टर्लिंग. डोक्यावर मुकुट असलेला हा ग्रे क्राउन हेरॉन. मित्रांनो, अशी ही सफर आहे. इथे विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, सुंदर पक्षी, श्वापद बघायला मिळतात. हळूहळू आकाशात रंगांची उधळण करणारा सूर्यास्त जवळ येतो. प्राणी पक्षी आपल्या घडाकडे परतीला लागतात आणि कधीच संपूर्ण असा वाटणारा प्रवास शेवटाकडे येतो. खरं तर प्रवास कधीच संपत नसतो. बदलतो तो प्रवासी, प्रवास करणारा प्रवासी. प्रवास हा चालूच असतो. नमस्ते. थँक्यू. मीनन मॅडम, पुढं माझं प्रेझेंटेशन संपलेलं आहे. कोणाला अजून काही प्रश्न असतील ते विचारा. हो चालेल. आपण कुणाला त्यांना कुर्हे सरांना काही कुणाला प्रश्न विचारायचा असलं तर घेऊ शकतो. शेवटच्या दरम्यान घेऊया. आता 30 मिनिटं झालेली आहेत माझी. आपण पुढच्या प्रवाहात. ओके. तर खरंच खूप छान व्हिडिओ होता आणि नक्कीच मला वाटतं बऱ्याच जणांना ह्यापासून स्फूर्ती मिळाली असेल आणि ते मसाई माराकडे जाण्याचा विचार नक्कीच करतील आणि आपल्याला ह्यातनं हे नक्कीच कळलं की हे मूक प्राणी निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जास्त संतुलित आणि सुसंगत वाटतात. तर असं होतं. आपण पुढल्या वक्त्यांकडे वळूया. त्या आहेत डॉक्टर संगीता श्रीवास्तव. शी इज एव्हर एन्थुसियास्टिक स्पीकर आणि त्या खूप अभ्यासपूर्वक ती बोलते. त्यामुळे ती जे बोलेल तिचा विषय तिने सांगितला होता यात्री आणि यात्रा. तर कुतूहल चाळवलं गेलेलं आहे. तर संगीता श्रीवास्तव, यू कॅन स्टार्ट. नमस्कार मित्रों, नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन की इस साहित्यिक परिचर्चा में मैं डॉक्टर संगीता श्रीवास्तव आप सभी का हार्दिक अभिनंदन करती हूँ। आज का विषय है प्रवास वर्णन। प्रवास, यात्रा, सफर, सैर, ट्रेवल, जर्नी, प्रस्थान, टूर, दौर, कालचक्र, एक स्थान से दूसरे स्थान को जाना। यात्रा का नाम सुनते ही हम सभी का मन खुशी से नाच उठता है। हर व्यक्ति रोजमर्रे की शारीरिक और मानसिक दिनचर्या से बोर हो जाता है। इसी नीरसता को तोड़ने के लिए हम सभी अलग अलग जगह घूमने जाना चाहते हैं। यात्रा या प्रवास से हम इस दिनचर्या की नीरसता को भंग कर सकते हैं। किसी भी नई जगह जाकर हम बहुत कुछ सीखते हैं। जैसे डॉक्टर अरुण कुरे ने अभी मसई मारा के बारे में बताया, बिग 5, इतना कुछ हमने देखा, सुना, मजा ही आ गया। इसी तरह कहीं पर भी जाकर वहां की संस्कृति, वहां के लोग, वहां का रहन सहन, वहां का खान पान किस प्रकार से होता है, इससे हम बहुत कुछ सीख सकते हैं। तीर्थ यात्रा मतलब धार्मिक स्थानों का दर्शन। गंगा यात्रा मतलब मरणासन व्यक्ति का गंगा के तट के लिए मरणोपरांत गमन। यह भी एक तरह की यात्रा है। प्रवास वर्णन में हर कोई अपने विभिन्न विभिन्न स्थानों की यात्रा का वर्णन सुनाता है, परंतु आज मैं आपको एक अलग ही यात्रा के बारे में बताना चाहती हूँ, जो है मन की यात्रा, शरीर की यात्रा एवं आत्मा की यात्रा। महाकवि हरिवंश राय जी बच्चन की एक अनुपम कृति यात्रा और यात्री, इस कविता के माध्यम से बच्चन जी ने बहुत ही सुंदर शब्दों में मुसाफिर यानी यात्री को सफर करने में
उसके पथ पे, उसकी यात्रा में आने वाली कठिनाइयां, उन कठिनाइयों से किस तरह उसे डटकर लड़ना है और उन बाधाओं को पार करते हुए अपनी मंजिल तक पहुंचकर अपनी यात्रा को पूर्ण करना है, यही प्रस्तुत कर रही है आज की मेरी कविता यात्रा और यात्री। सांस चलती है तुझे, चलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे, चलना पड़ेगा ही मुसाफिर। चल रहा है तारकों का दल गगन में गीत गाता। चल रहा है तारकों का दल गगन में गीत गाता। चल रहा आकाश भी है शून्य को भ्रमता भ्रमाता। पांव के नीचे पड़ी अचला नहीं यह चंचला है। पांव के नीचे पड़ी अचला नहीं यह चंचला है। एक कण भी, एक क्षण भी एक थल पर टिक न पाता। शक्तियां गति की तुझे सब ओर से घेरे हुए हैं। शक्तियां गति की तुझे सब ओर से खींचे हुए हैं। स्थान से अपने तुझे टलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे, चलना पड़ेगा ही मुसाफिर। थे जहां पर गर्त, पैरों को जमना ही पड़ा था। थे जहां पर गर्त, पैरों को जमना ही पड़ा था। पत्थरों से पांव के छाले छिलाना ही पड़ा था। घास मखमल सी जहां थी, मन गया था लौट सहसा। जहां हमको मखमल सी घास मिली, मन में एकदम से खुशी हो गई। घास मखमल सी जहां थी, मन गया था लौट सहसा। थी घनी छाया जहां पर, तन को जुड़ना ही पड़ा था। पग परीक्षा, पग प्रलोभन, जोर कमजोरी भरा तू। इस तरफ डटना, उधर ढलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे, चलना पड़ेगा ही मुसाफिर। शूल कुछ ऐसे पगों में चेतना की स्फूर्ति भरते। शूल यानी कि पत्थर, कुछ पगों में, पैरों में जो शूल चुभ रहे हैं, पत्थर चुभ रहे हैं, शूल कुछ ऐसे पगों में चेतना की स्फूर्ति भरते। तेज चलने को विवश करते हमेशा जबकि गढ़ते। वो पैरों में पत्थर गड़ रहे हैं, फिर भी वो हमें तेज चलने के लिए विवश कर रहे हैं। शुक्रिया उनका कि वे पथ को रहे प्रेरक बनाए। शुक्रिया उनका कि वे पथ को रहे प्रेरक बनाए। किंतु कुछ ऐसे कि रुकने के लिए मजबूर करते। और जो उत्साह का देते कलेजा चीर ऐसा। कंटकों का दल तुझे दलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे, चलना पड़ेगा ही मुसाफिर। सूर्य ने हंसना भुलाया, चंद्रमा ने मुस्कुराना। सूर्य ने हंसना भुलाया, चंद्रमा ने मुस्कुराना। और भूली यामिनी भी तारिकाओं का जगाना। एक झोंके ने बुझाया हाथ का भी दीप, लेकिन हमारे हाथ में जो एक छोटा सा दीपक था, एक हवा के झोंकों ने उसको भी बुझा दिया। एक झोंके ने बुझाया हाथ का भी दीप, लेकिन मत बना इसको पथिक तू। मत बना इसको पथिक तू, बैठ जाने का बहाना। एक कोने में हृदय के, एक कोने में हृदय के आग तेरी जग रही। एक कोने में हृदय के आग तेरी जग रही। देखने को मग तुझे जलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे, चलना पड़ेगा ही मुसाफिर। वह कठिन पथ और कब उसकी मुसीबत भूलती है। मतलब जब हम अपनी मंजिल पर पहुंच गए हैं, उसके बाद भी वह कठिन पथ, वो उतना कठिन रास्ता और कठिन पथ जो हमने उस यात्रा को कवर किया है, वो यात्रा हमने की है, वह कठिन पथ और कब उसकी मुसीबत भूलती है।
सांस उसकी याद करके भी अभी तक फूलती है। जब भी मुझे उस यात्रा की कठिनाइयों की याद आती है, आज भी मेरी सांस फूल जाती है। यह मनुज की वीरता है या कि उसकी है लड़ाई। ये हम सब की वीरता है कि हमने इतने कठिन रास्तों को पार किया है। साथ ही आशा सुखों का स्वप्न लेकर झूलती है। साथ ही आशा सुखों का स्वप्न लेकर झूलती है। सत्य सुविधाएं झूठ शायद स्वप्न पर चलना अगर है। सत्य सुधियां झूठ शायद स्वप्न पर चलना अगर है। झूठ से सच को तुझे छलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे चलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे चलना पड़ेगा ही मुसाफिर। सांस चलती है तुझे चलना पड़ेगा है मुसाफिर। मगर कितनी भी कठिनाइयां आए, आपको, हम सभी को इन कठिनाइयों को पार करते हुए चलते रहना है। यही हमारी जीवन यात्रा का लक्ष्य है। थैंक यू, नमस्कार, थैंक यू वेरी मच। वेरी वेल नरेटेड संगीता, धन्यवाद। बहुत बढ़िया सुनाया आपने। इससे मुझे सफर का वो गाना याद आया, नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा। तो चलो चलते हैं अब हम उत्तर भारत की तरफ और देखते हैं निसर्ग की भव्यता डॉक्टर अनिरुद्ध की फोटोग्राफ से। तर डॉक्टर अनिरुद्ध, तुम्ही आता तुमचं प्रेझेंटेशन करू शकता। थँक्यू। माझा व्हिडिओ ऑफ आहे, होस्ट कडनं म्यूट झाले. या जुलै लडाखी भाषेमध्ये नमस्कार याला जुलै असं म्हटलं जातं, म्हणून आमच्या प्रेझेंटेशनची सुरुवात जुलैनी करतो. जुलै. लडाख, आत्ताच नुकतीच आमची लडाखला एक ट्रिप झाली. कॉलेज जीवनापासून लडाखला जाणं हे एक मोठं स्वप्न होतं. खरं तर बाईकवरनं मित्रांबरोबर जावं असं अनेक वर्ष वाटत होतं, पण योग नाही जुळून आला. पण जून महिन्यातलं आपले असलेले पेशंट्स जास्ती, त्याच्यामुळे जाणं जमत नव्हतं. पण मागच्या वर्षीपासून पॅन्डेमिक आला आणि समहाऊ नॉर्मल जनरल प्रॅक्टिशनर्स कडचे पेशंट्स कमी झालेत, आपल्या सगळ्यांना अंदाज असेल. त्यामुळे मग ही ट्रिप यावेळेला जुळवता आली. तसंच दुसरं महत्वाचं कारण असं झालं की माझा भाऊ आर्मीमध्ये आहे. तो लेफ्टनंट कर्नल या पोस्टवर आहे आता. आणि मागच्या वर्षी त्याचं पोस्टिंग, जे आम्ही खरं अनेक वर्ष वाट बघत होतो की त्याचं पोस्टिंग लेह लडाख या भागात कधी होईल, तर ते मागच्या वर्षी झालं. पण मागच्या वर्षी अर्थातच कोविडमुळे आणि लॉकडाऊनमुळे शक्य नव्हतं. इव्हन त्याची फॅमिली पण जाऊ नाही शकली. पण यावर्षी वहिनी माझी आणि मुलगा, म्हणजे त्याची फॅमिली तिकडे गेली आणि त्यामुळे आमच्या सतत 2 महिने चर्चा चालू होती की आपल्याला तिकडे जाता येईल का? पण जाण्यापूर्वी आम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आले किंवा हो नाही असं आमचं खूप महिने, 1-2 महिने त्याच्यातच चालले होते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इथे असलेला लॉकडाऊन, तिथे असलेला लॉकडाऊन आणि त्याच्यानंतर RT-PCR टेस्ट आपल्या. कारण त्या टेस्ट जर निगेटिव्ह आल्याशिवाय तर परमिशन नव्हती. त्यामुळे या 2 पहिले मोठे अडथळे होते आणि जेव्हा जून एंडला थोडंसं 15 जून नंतर तिथे लॉकडाऊन शिथिल झाला आणि मग त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की आता तुम्ही या पटकन, आपण मोठी ट्रिप प्लॅन करू शकतो. तर त्याच्या सांगायचा एवढाच उद्देश होता की आमची ही ट्रिप आहे ना, ही थोडीशी जशी नॉर्मल लक्झरियस टुरिस्ट ट्रिप असते तशी नाही झाली. कारण तो आर्मीमध्ये असल्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी आर्मी बेसेसमध्ये आमची राहण्याची, आर्मी गेस्ट हाऊसमध्ये आमची राहण्याची सोय केली होती आणि इव्हन आम्ही काही ठिकाणी जो रूट, म्हणजे काही ठिकाणी जो मार्ग घेतला होता प्रवास करण्याचा, तर तोही नॉर्मल रूटवर नव्हता जिथून प्रवासी जातात. तर आम्ही वेगवेगळ्या आर्मी बेस
मधनं परमिशन काढत काढत अर्थात त्याच्यामुळे शक्य झालं आणि तिथून आम्ही फिरलो. त्यामुळे फार वेगळी 1-2 दिवस आम्हाला फार वेगळी ठिकाणं पण बघायला मिळाली. तर ते आम्ही तुम्हाला फोटोज मधून दाखवायचा प्रयत्न करतोच आहोत. स्क्रीन शेअरिंग ऑप्शन द्या ना, स्क्रीन शेअर होत नाहीये. अरुण सर. शेअर करूया. तर भावाकडून मिळालेला ग्रीन सिग्नल, त्यांनी दिलेलं आमंत्रण आणि इथे केलेल्या RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट याच्यानंतर आम्ही विमानाची तिकीटं बुक केली. अर्थातच शारीरिकदृष्ट्या आम्ही किती तयार असलो पाहिजे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या हवेतली ऑक्सिजनची कमतरता हे तर सगळ्यांना म्हणजे माहितीच आहे. तर त्याच्यासाठी आम्ही थोडे हे होतो की आपल्याला जमेल की नाही, पण अर्थात ते झालं. सुदैवाने आमची सगळी ट्रिप छान पडली. पण हा भावाच्या घरात पाय ठेवल्यावर हा आनंद येतो, एवढ्या सगळ्या अडथळ्यांना पार करून गेल्यामुळे एक तो आलेला आनंद आहे चेहऱ्यावर की आम्ही शेवटी साद देती हिमशिखरे असं करत आम्ही त्या लडाखच्या लेहच्या भूमीवर पाय ठेवला आणि मग आमचा एक छोटीशी अशी छान ट्रिप चालू झाली. नवी मुंबई, मुंबई आपण हे सगळे समुद्र सपाटीवरच आहोत आणि लेह हे समुद्र सपाटीपासून साधारणपणे 11,000 फुटावर आहे. तर त्यामुळे तिथे असलेली ऑक्सिजनची मात्रा अत्यंत कमी आहे. टप्प्याटप्प्याने जे लोक जातील की समजा ट्रेननी दिल्लीपर्यंत गेलं आणि तिकडनं मग 4 व्हीलरनी गेलं तर थोडंसं अक्लेमेटायझेशन म्हणजे तिथल्या ऑक्सिजन लेवलला ऍडजस्ट होणं कम्पॅरेटिव्हली सोपं जातं. जे लोक डायरेक्ट फ्लाईटनी जातील लेहला, आयदर दिल्ली मार्गे, श्रीनगर मार्गे किंवा इव्हन जे एकच फ्लाईट डायरेक्ट आहे जे लेहला जातं, त्या फ्लाईटनी जाऊन त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. सो आमचे RT-PCR रिपोर्ट पहिले केले आणि मग जायचं ठरवलं. याचं कारण हे की कॅन्सलेशन चार्जेस खूप जास्त होते आणि 25-26 हजाराचं नुकसान झालं असतं. सो आफ्टर आवर RT-PCR रिपोर्ट्स वर नेगेटिव्ह, आम्ही तिकीट बुक केली. RT-PCR रिपोर्ट्स त्यावेळेला कंपल्सरी होतं की लेहला जाताना 96 अवर्सचा RT-PCR रिपोर्ट नेगेटिव्ह लागत होता. नाऊ आता हे सगळं बदललं आहे. ज्यांनी 2 वॅक्सिन्स घेतलेले आहेत कोविडची त्यांच्यासाठी ट्रॅव्हलिंग, फ्लाईट ट्रॅव्हलिंग पूर्णतः हे केलेलं आहे. RT-PCRच्या रिपोर्टची गरज पडत नाही. जस्ट यू हॅव टू शो युअर सर्टिफिकेट. सो दिस इज मुंबई एअरपोर्ट. आम्ही मुंबई एअरपोर्टवर पोहोचलो आणि विस्ताराच्या फ्लाईटने दिल्लीला पोहोचलो. रात्रभर दिल्लीला काढली. मुलांनी दिल्लीला ते जे काही एस्केलेटर्स वगैरे होते त्याच्यावरच रात्र काढली. आम्ही पण जागून काढली. पहाटे हिमालय म्हणजे साक्षात शिवशंकराचं निवासस्थान. तर अशा ह्याच्यातनं या महादेवाचं दर्शन व्हावं पहाटे म्हणून आम्ही जायला सुरुवात केली आणि गेल्या दिसणारी ही इनिशियल दृश्य हिमालयाची. हे फोटोज त्याच्या घरातनच काढलेले आहेत. गेल्या थकलेलो होतो, रात्रभर झोप नाही झाली, ताणून दिलं आणि आम्ही शांती स्तूपाकडे कूच केलं. हे शांती स्तूप आहे. सहसा लोक शांती स्तूप चढून जातात, पण पहिलाच दिवस आमचा लेहमध्ये होता. ऑक्सिजनची कमतरता या कारणांमुळे आम्हाला त्रास झाला असता. यामुळे आम्ही गाडीनी शांती स्तूपाला गेलो आणि तिथून दिसणारं हे विहंगम दृश्य आहे शांती स्तूपाच्या वरनं. त्या ठिकाणी असलेली ही बुद्धाची मूर्ती. दुसऱ्या दिवशी सहसा लोक तिकडे गेल्यानंतर 1 दिवस किंवा 2 दिवस लेहमध्येच ऍक्लिमेटायझेशन साठी राहतात टू ऍडजस्ट टू द हाईट. पण आम्ही ठरवलं की म्हणजे माझा मेव्हणा जो होता लेफ्टनंट कर्नल दामले, त्याने ठरवलं की आपण खाली उतरूया म्हणजे दिवस वाया नाही जाणार. सो वी स्टार्टेड टू गो टू कारगिल. सो
गाडी बुक केली होती आणि त्यातून आम्ही कारगिलला जायला सुरुवात केली. पॅन्डेमिकमुळे असेल किंवा थोडीशी वर्दळ कमी होती आणि असंही लेह लडाख हे थोडेसे कमी पॉप्युलेटेड आहेत, त्यामुळे रस्ते मोकळे मिळाले. आणि कंटाळवाणं एखाद वेळेस वाटेल, पण कुठले फोटो कमी करू हा एक आमच्या पुढे मोठा प्रश्न होता. एक वळण घेतलं की एक नवीन नजारा आमच्या समोर ठेवलेला असायचा. कुठल्याही दोन डोंगरांचे डोंगराच्या मातीचे रंग, त्यांचे आकार आणि त्यांचं जे आपण टेक्स्चर म्हणतो हे सारखं नव्हतं. प्रत्येक डोंगर तिथे, मग तो छोटा टेकडीसारखा असेल किंवा मोठा डोंगर असेल, तर प्रत्येकाची रचना आणि रंग हे वेगवेगळे होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे असेल किंवा बर्फवृष्टीमुळे सतत डोंगरांवर कुठल्याही प्रकारचं झाडं झुडपं दिसत नाही. जसं आपला सह्याद्री भरलेला असतो झाडांनी तसं नाही, तर हे पूर्ण डोंगरांचं रौद्र रूप आपल्या समोर सतत येत राहतं. लांबवर दिसणारे रस्ते, लेह लडाख किंवा काश्मीर ही सांगण्याचं हे की प्रवासातच याची मजा आहे. डेस्टिनेशनला जाण्याचा आनंद पेक्षाही प्रवास करणं आणि प्रवासातले वेगवेगळे दृश्य बघणं ह्याच्यामध्ये जास्त मजा होती. आणि प्रत्येक पर्वत हा वेगळा होता. हा जो आहे हा लेह श्रीनगर रस्त्यावर सिंधू नदी आणि द्रास नदी यांचा संगम आहे. डावीकडनं येणारी ही निळ्या रंगाची जी नदी दिसते ही सिंधू नदी आणि पुढून येणारी थोडस खराब झालेलं पाणी आहे, माती जास्त येते. तिथे बहुतेक पावसामुळे असेल किंवा कशाने तरी थोडस गढूळ पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा दोन वेगवेगळे पाणी आपल्याला दिसत आहेत. सिंधू नदी आणि झंस्कार नदी, सॉरी, सिंधू नदी आणि झंस्कार नदीचा संगम आहे. हा लेह श्रीनगर हायवे वरूनच दिसतो. अशा प्रकारचे मिलिटरीने बनवलेले ब्रिजेस तिकडे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यावरनं जातात. आता BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही बॉर्डरच्या जवळचे रोड्स बनवते. सो असे अनेक लँडस्केप्स आपल्याला बघतात. वाटेतच जाताना आम्हाला सगळ्यात पहिली लागली ती त्या प्रदेशात असलेली सगळ्यात जुनी ही मोनास्ट्री आहे. याला मोनास्ट्री म्हणजे गोंपा, आलची गोंपा. मोनास्ट्रीला गोंपा असं म्हटलं जातं. लडाखी शब्द आहे. ही सगळ्यात जुनी पुरातन अशी गोंपा आहे. नाव आहे आलची गोंपा. त्यामध्ये वेगवेगळे दालन होते. आतमध्ये बुद्धांच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. वेगवेगळ्या प्रकारची नक्षीकाम, त्यावेळेचे सगळे साधनं वापरून केलेले भिंतीवरचं काय पेंटिंग हे सगळं दिसतं. पण त्याचे भरपूर सारे फोटो आहेत. पण हे अगदी म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दिवसातल्या पहिल्या तासातलंच आहे, म्हणून आम्ही थोडं फटाफट जातो. जर कोणाला एखाद्या ह्याच्याबद्दल जास्त फोटोज हवे असतील किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही विचारा. नाहीतर आम्ही जातो, कारण आम्ही 8 दिवस खूप सारं फिरलोय, त्यामुळे खूप गोष्टी दाखवायच्या. हे माने म्हणून आहे. हे फिरतात आणि याच्या आतमध्ये कापडावर त्यांचे मंत्र लिहिलेले असतात. ओम माने पद्मे हुम असं जनरल एक आपण भूर्भुवः स्वः म्हणावं तसं त्यांचा एक जनरल मंत्र आहे, जो सगळीकडे लिहिलेला असतो. इव्हन आपणही बाईकवर किंवा कारच्या मागे ज्या पताका लावलेल्या बघतो त्याच्यामध्ये हेच लिहिलेलं असतं. याच्या व्यतिरिक्त या मानेमध्ये कापडावर इतरही अनेक मंत्र लिहिलेले असतात. हे फिरवल्यानंतर त्याची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या परिसरामध्ये तुमच्यामध्ये जाते अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे माने आपल्याला पूर्ण लडाखमध्ये बघायला मिळतात. अजून एक महत्वाची गोष्ट, तिथे जर्दाळूची झाडं, अनेक जर्दाळूची झाडं दिसली. जर्दाळू तिथलं चांगलं उत्पन्न देणारं असं क्रॉप आहे, पीक आहे. त्याच्या बरोबरीने सफरचंदही आहेत, अक्रोडही असतो. त्या आलची गोंपाच्या इथे असलेला हे एक तिथल्या वासरू आहे. हे सफरचंदाचं झाड आहे. अक्रोड आहे. अक्रोड सुद्धा तिथलं एक मोठं उत्पन्न देणारं पीक आहे. आम्ही गेलो तेव्हा तो सीझन नुकतीच ती फळं धरली होती आणि आत्ताच आम्हाला फोटो आले, तर ते सगळे फळं पिकून आता मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध झाले. हे सगळे कच्चे जर्दाळू, कच्चे सफरचंद असेच झाडावरनं तोडून खाण्यात वेगळी मजा होती. ही कच्ची सफरचंद सुद्धा खूप छान लागली आहेत.
हे आहेत लेफ्टनंट कर्नल स्वानंद दामले आणि त्यांच्या मिसेस सायली दामले. सर असे अनेक नजारे बघत बघत आम्ही पुढे कारगिलकडे कूच केलं. असे पर्वत तोडून आता बॉर्डर पर्यंत चांगले रस्ते तयार केलेले आहेत. वाटेत असेच छोट्या छोट्या अनेक गुंफा लागल्या. दिस इज मून्स लँड. या ही परिसराला माती थोडी वेगळी आहे, एकदम भुसभुशीत, जशी म्हणजे मुलतानी मातीच आहे ती. तर मुलतानी मातीचे डोंगर आहेत आणि हा परिसर जो आहे तो मून लँड म्हणून ओळखला जातो. त्याच्या पुढे आम्ही गेलो. लमायारू नावाची monastery. लामायुरू नावाची मोनेस्ट्री आहे. छोट्याशा गावामध्ये वसलेली ही मोनेस्ट्री, ज्याच्यामध्ये परत एक बुद्धाची उपासना करणारे आणि त्याचे शिक्षण घेणारे अनेक ग्रंथ तिथे उपलब्ध होते. अशा छोट्या छोट्या अनेक मोनेस्ट्री लागल्या. हा एक बुद्धाची मूर्ती कोरल्याचा फोटो आहे. बुद्धाची मूर्ती पर्वतावरच कोरलेली आहे. पण त्यामध्ये शंकर असावा असंही म्हणतात, कारण बुद्धाला सहसा रुद्राक्ष नसतात. इथे रुद्राक्ष आहे, हातात कमंडलू आहे. अशा प्रकारे दोन्ही संस्कृतीचं मिश्रण आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो कारगिलला. कारगिलच्या पुढे कारगिलला जिथे बेस होतो ते शोधण्यात थोडा वेळ गेला आणि चेनीगुंड नावाचं एक परिसर गाव आहे छोटं, ज्या ठिकाणी आमचे राहायची सोय केली. 31 राजपूत रेजिमेंट होती. तिकडे आमचं वास्तव्य होतं आणि तिकडनं मग शेवटी पुढे आम्ही गेलो कारगिल वॉर मेमोरियलला. 1999 साली पाकिस्ताननी भारतामध्ये त्यांची मिलिटरी अतिरेक्यांच्या वेशामध्ये अनेक ठिकाणी आली होती आणि आपलं एक मोठं युद्ध झालं होतं, जे 2-2.5 महिने चाललं होतं. त्याच्याच जवळ ही वॉर म्युझियम आज उभं केलेलं आहे. ह्या पर्वतरांगांच्या मागच्या बाजूला, ह्या जिथनं आम्ही उभे होतो तिकडनं हा फोटो काढलेला आहे. हा कारगिल मध्ये स्पॉट आहे, द्रासच्या जवळ. लेह श्रीनगर हायवेच्या मधोमध लेह श्रीनगर हायवेला लागून असलेला भाग आहे. या डोंगरांवर अतिरेकी म्हणा किंवा पाकिस्तानी मिलिटरी आली होती आणि तिकडनं म्हणजे आम्ही हायवेवर उभे आहोत आणि हे समोर हे दिसतात, ती पर्वतरांगा दिसते, तिथे पाकिस्तानी सोल्जर्स होते आणि ज्यांनी तो हायवे कब्जा केला होता. या ठिकाणी हा जो यू दिसतो, या ठिकाणी एक मोठी त्यांची पोस्ट होती इकडे उजवीकडे. आणि पूर्ण ह्याच्यावर नियंत्रण मिळावं यासाठी हायवेवर आणि श्रीनगर आणि लडाख हा वेगळा पाडला जावा यासाठी हा सगळा कट होता. आणि हे सगळे पर्वतरांगा आपण मध्ये मोकळ्या केल्या. 2 महत्वाचे टॉप्स जे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, हे या 2 महत्वाचे हिल्स आहेत. डावीकडे आपल्याला हा जो पार्ट दिसतोय हा आहे .5140. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी आपल्या पराक्रमांची शर्थ करून आणि आपला जीव देऊन ही पोस्ट पुन्हा कॅप्चर केली, पुन्हा ताब्यात घेतली. ज्याप्रमाणे तानाजी मालुसरेंनी आपल्याकडे सिंहगड घेतला होता, त्याचप्रमाणे कॅप्टन विक्रम बत्रांनीही ही कड चढत जाऊन शत्रूवर हल्ला करून ती पोस्ट ताब्यात घेतली होती. आणि हे मध्ये मध्ये जे छोटे छोटे डोंगराला टोकं आलेली आहे त्याला पिंपल्स म्हटलं जातं. आणि ही एक वरचं जे दुसरं टोक आहे हे टायगर हिल्स. अनेक वेळेला आपण ऐकलंय हे टायगर हिल्स. तर हे टायगर हिल्स, त्याच्या पायथ्याशीच आम्ही उभं राहून हे सगळे फोटो काढले आणि फार अभिमानाने भरून आल्यासारखं झालं होतं. तिथेच हे एक वॉर मेमोरियल मध्ये मोठं सगळ्या त्या युद्धात शहीद झालेल्या लोकांची नावं हे केलेली आहेत. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का बस यही निशा बाकी होगा. अशा प्रकारे तिथे
पोस्ट तयार केली गेलेली आहे. ही सगळ्या आणि सगळ्या लोकांना बघण्यासाठी अर्थातच सगळ्या लोकांना तेव्हा बंद बघण्यासाठी होती, ओपन केलेलं आहे. तेव्हा पण बंद होती. कोविडमुळे त्यावेळेला बंद होती, पण आता ते but, परत चालू झालंय. सुरू झालेलं आहे. जर कोणाला प्लॅन करायचा असेल जे तर जातात त्यांना बघा. असा एक आर्मी ऑफिसर त्या माहिती ठिकाणची माहिती देतो आणि इतिहासाची माहिती देतो. हे त्या प्रदेशात शहीद शहीद झालेल्या झालेल्या सगळ्या जवानांचं स्मारक तिथे बनवलं गेलेले आहेत. ह्याच सगळ्या पर्वतरांगा ज्या हळूहळू कॅप्चर केल्या गेल्या. हॉलविट्झर गन ज्या वापरल्या गेल्या आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता असलेली एक अजून जी महत्वाची गन तोफ होती आपल्याकडची, ती म्हणजे बोफर्स. एकेकाळी अनेक वादांच्या भोऱ्यातनं बाहेर आलेली ही तोफ, पण कारगिल युद्धामध्ये तिचं मोठं योगदान होतं आणि या तोफांमुळे खूप सोपं झालं हे काबीज करणं. एवढी प्रचंड मोठी तोफ त्या सगळ्या पर्वत रांगांमधून नेणं हे सुद्धा फार मोठं जिकिरीचं असतं तिकडे. जिकिरीचं काम होतं. त्यावर त्या ठिकाणी आलेले पाकिस्तानी बंकर्स असे बनवले होते आणि ते तिकडनं आपल्या जसे जवानांनी उचलून आणले जशाच्या जवानांनी तशा. तर वरनं खाली त्यांनी उचलून आपल्या आणले. जवानांनी मिळवलेल्या सगळ्या वस्तू शत्रूंच्या या तिथे मेमोरियल मध्ये मेमोरियलमध्ये ठेवल्या की गेल्या. आपण ज्या त्यांना हरवून मिळवलंय. हा. इथे झेंडा उलटा या आहे ठिकाणी कारण आपण त्यांना हरवलंय आणि म्हणून पाकिस्तानचा झेंडा हा त्या ठिकाणी उलटा लावलाय. दाखवलं गेलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त एक म्युझियमही आहे तिकडे, ज्या ठिकाणी अनेक शत्रूचे कॅप्चर केलेले वॉकी टॉकी आहेत. त्यांचे जे गोळे येऊन पडले त्याच्यातनं जे छर्रे उडाले ते, त्यांच्या गन्स, शत्रूंचे आय कार्ड्स, हे सगळे ठेवलेले आहेत की जेणेकरून आपण प्रूव्ह करू शकतो की हा अतिरेकी हल्ला नव्हता, तर हे मिलिटरीचं ऑपरेशन होतं त्यांच्या. तिकडनं निघून परतीचा प्रवास सुरू झाला. द्रास नदीच्या किनाऱ्याने आम्ही जसे प्रवास करत होतो तसं कुठलाही मोठा टुरिस्ट स्पॉटवर न थांबता जशी नदी आमच्या बाजूने वाहत होती आम्ही तिथेच थांबून तिथेच आनंद त्या घेतला. पाण्याचा किंवा त्या निसर्गाचा आनंद घेतला. कुठलंही स्पेसिफिक डेस्टिनेशन नव्हतं, पण ही द्रास नदी आम्हाला पूर्ण साथ देत राहिली. एक लाईट मुवमेंट. लहान मुलांना सुद्धा वैराग्य यावं किंवा आध्यात्मिक त्यांच्यामध्ये भावना निर्माण व्हावा असा प्रदेश आहे हा. दिस इज फटुला टॉप, लेह श्रीनगर मार्गावरचा सगळ्यात हायएस्ट स्पॉट आहे हा. या ठिकाणी हे काय म्हणतो चांगला शकून किंवा त्या रस्त्यातून जाताना सुरक्षित राहावं आपण यासाठी तिथले लोक हे अशा प्रकारचे झेंडे हे त्या ठिकाणी लावतात. असे अनेक दृश्य होती. विहंगम दृश्य कॅप्चर करत करत आम्ही पोहोचलो. वानला गोंपा, जे आदल्या दिवशी आम्ही नुसतं हायवेवरनं गेलो होतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याचा आनंद घेता आला. अतिशय निर्जन वस्तीमध्ये, निर्जन ठिकाणी असलेली ही, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा वानला गोंपा बंदच होता. तिथे कोणीही कोणीच नव्हतं. नव्हतं, त्यामुळे फक्त आम्हीच होतो. येताना आम्ही परत येताना संगमावर आम्ही- गेलो, जे आम्ही मगाशी वरून फोटो काढला होता तो आम्ही तिथे गेला. त्या ठिकाणी सिंधू आणि जनसो. रिव्हर राफ्टिंगची सोय आहे. हा, या ठिकाणी रिव्हर राफ्टिंगची सोय आहे, पण संध्याकाळ झाल्यामुळे आम्हाला आम्हाला रिव्हर उशीर झाला राफ्टिंग नाही म्हणून करता आलं. ते कॅन्सल झालं. 22 किलोमीटर पर्यंत ते राफ्टिंग करत नेतात. हे घराच्या जस्ट बाहेरून काढलेले फोटो आहेत काही. परत आम्ही लेहला आलो आणि अजून एक दिवस थोडी विश्रांती घेतली. लेहमध्ये असलेला झोरावर फोर्ट, त्या ठिकाणी जो झोरावर नावाचा तिथला सेनापती जनरल झोरावर सरदार होता, तर त्यांची माहिती आणि त्याच्या पूर्ण कारकिर्दीची माहिती यामध्ये दिली जाते. तिथे तो लाईट म्युझिक शो असतो, तर तो पण पाहण्यासारखा आहे. यानंतर मात्र आम्ही 2-3 दिवसाच्या विश्रांतीनंतर म्हणा किंवा ॲक्लमटायझेशन नंतर आम्ही एक मोठ्या साईडला म्हणजे उंचीवर जायला तयार झालो आणि प्रवास सुरू केला. अशा खडतर रस्त्यांमधनं हळूहळू वर जातोय. तसं तुम्हाला दिसत असेल की बर्फ वाढत चाललेला आहे.
आणि रस्त्यावरही बर्फ आलेला आहे. या ठिकाणी जे बाईकनी जाणारे लोक असतात त्यांना फार जपून जायला लागतं, कारण बर्फावरनं स्किड होण्याची शक्यता असते. असा बर्फ कापून रस्ता काढावा लागत होता काही ठिकाणी. सर हे तुम्हाला रस्ते दिसतच असतील. and here comes to the highest highest motorable road of the world. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा या चीनच्या जवळ एक आणखीन रोड बनवलेला आहे. हाईट होती 17,982 फूट. या ठिकाणी तिकडे जास्त थांबूही देत नाहीत, कारण ऑक्सिजनची अत्यंत कमतरता तिथे असते. आणि अर्धा तासाच्या वर थांबल्यावर तुम्हाला बरेच त्रास होऊ शकतात. मे बी यू कॅन सी माझ्या मुलाचे ओठ थोडेसे निळसर झाल्यासारखे दिसायला लागले होते. आणि झालाच त्रास, कारण आम्ही ही जागा सोडून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक बिहार रेजिमेंट आहे, तिथे आम्हाला थांबावंच लागलं, कारण ऑलमोस्ट माझ्या धाकट्या ऑक्सिजन हा 65 पर्यंत आला. सो थोडं तिथे थांबलो. तिथल्या कॅप्टननी त्याची कंडिशन बघून स्वतःच ऑक्सिमीटर लावला आणि पल्स ऑक्सिजन सॅच्युरेशन 65 पर्यंत आला होता. बट आफ्टर सम रिफ्रेशमेंट्स, कॉफी वगैरे घेतल्यानंतर इट रिस्टोर्ड टू 80. आणि तिकडे 80 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल पकडले जातं. सॅच्युरेशन कॉन्सन्ट्रेशन सॅच्युरेशन नॉर्मल पकडलं जातं. पुढे आम्ही परत प्रवास सुरू केला पुढे, आणि अजून एक मोनास्ट्री बघितली जिचं नाव होतं डिस्किट मॉनेस्ट्री. डिस्किट मोनास्ट्री. डिस्किट मोनास्ट्री मोठी आहे, अतिशय सुबकतेने, म्हणजे जास्त रंगीबेरंगी असं आपण म्हणूया. त्याच्यामध्ये कलाकारी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स हे खूप जास्त आहेत. ती फार जुनी आहे असं नाहीये, पण फार भव्य आहे आणि अतिशय सुंदर आहे. अशा प्रकारे सजवलेल्या मूर्त्या तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर जेवण करून आम्ही पुढे गेलो नुब्रा व्हॅली. या ठिकाणी थोडेसे गेम्स वगैरेची सोय केलेली आहे. अशा प्रकारे एक प्रकारचा कोल्ड डेझर्ट आहे, छोट्या प्रकारची नदी आहे. ही मुलं इथे खेळतायत. आमच्याही मुलांनी तिकडे याचा आस्वाद घेतलाच, नदीत पोहण्याचा. नदी नाहीच, ओढा. त्या ठिकाणी डबल हम्प्ड कॅमल्स असतात आणि त्यांची राईडही करता येते. त्याचबरोबर ऑल टेरेन बाइक्स, ऑल टेरेन व्हेकल्स तिकडे असतात. याची राईड तुम्हाला करता येते. त्यानंतर जरा रात्री विसावा म्हणून काही तिथेच परतापूर नावाच्या एका ठिकाणी, परतापूर नावाच्या बॉर्डर पासून खूप जवळ आहे, त्या ठिकाणी आर्मी बेस ट्रान्झिट कॅम्प होता त्यांचा. तिथे आमची राहण्याची सोय झाली. नंतरचा दिवस अर्थातच प्रसिद्ध असं पँगॉंग सो, म्हणजेच पँगॉंग लेक बघण्यासाठी आम्ही निघालो. पुढचा दिवस पँगॉंग लेक बघण्यासाठी आम्ही निघालो. अशा प्रकारे छान सोय आर्मी गेस्ट हाऊस मध्ये सुद्धा असते. आणि हा आमचा सारथी इशे. आमच्या सुदैवाने जो ड्रायव्हर म्हणजे सारथी होता इशे म्हणून, तर तो सुद्धा एक्स मिलिटरी मॅन होता. जवान म्हणून त्यांनी 10 वर्ष लडाख मध्येच काम केलं होतं. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी तर त्यांनीच आम्हाला स्वतः की आम्ही कुठे बंकर बांधले आणि कुठे बाकी सगळे काय काय कामं केली हे तो माहिती खूप उत्स्फूर्तपणे देत होता. अशा वेगवेगळ्या लँडस्केप्स मधनं आणि अशा खडतर रस्त्यावरनं अनेक ठिकाणांहून आम्ही पँगॉंग कडे कूच करत होतो. वाटेत एका ठिकाणी परत दुसऱ्या आर्मी बेसवरच आमचा लंचही झाला. घोडे आहेत हे. रस्त्यात खूप सारे वेगवेगळे प्राणी दिसत होते. हे याक आहेत. बरेच वेळानंतर याक दिसला आम्हाला. आम्हाला खूप उत्सुकता होती पण दिसत नव्हते. या ठिकाणी ते दिसले. जून जुलै हा तिथला उन्हाळ्याचा सीझन असतो आणि बर्फ वितळल्यामुळे हे सगळे थोडंसं गवत बाहेर आलेले असतात. हा तिथला एक प्रसिद्ध वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे म्हणजे मरमट. मरमट हा एक रोडंट आहे किंवा उंदरासारख्या ग्रुप स्पेशीज मधला प्राणी आहे. हा मरमट नाव आहे त्याचं. अशी त्यांची बिळ असते. आणि या अशा प्रकारे
कूच करत आम्ही शेवटी पोचलो पॅंगॉंगला. पॅंगॉंग लेक सध्या प्रसिद्ध झालेली आहे 3 इडियट्समुळे. हे आमचे 3 इडियट्स, पण 3 इडियट्सचं शूटिंग या ठिकाणी झालेलं होतं. शेवटचा जो सीन आहे आणि आमच्या 2 करीना कपूर. तर अशाच या स्कूटरवरनं ती करीना कपूर येथे हे शूटिंग तिकडे झालेलं आहे. आता तिथे प्रवाशांसाठी त्यांनी असे वेगवेगळ्या प्रकारे चौपाटी सारखे काही व्यवस्था निर्माण केली जिथे आपण फोटो काढू शकतो. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही चौपाटीची भेळपुरी पण तिकडे खूप मिस करत होतो. अर्थात ते स्वच्छ पाणी पॅंगॉंगचं, अत्यंत निर्मळ असं पाणी जिथं तळ दिसू शकत होतं. दुसऱ्या दिवशी अच्छा, पॅंगॉंग लेकला आम्ही वास्तव्य केलं होमस्टे मध्ये. तिथे लोकल गावांमध्ये खोल्या मिळतात आणि ते राहायची आणि जेवणाची सोय करतात. या ठिकाणी सांगायचं महत्वाचं आहे की या ठिकाणी मला आणि प्राजक्ता दोघांनाही आम्हाला रात्री ब्लॉक नोजचा खूप त्रास झाला. या ठिकाणच्या सगळ्या घरांना कुठेही खिडक्या नाहीयेत, सगळ्या पॅक्ड असतात. त्यामुळे रात्री झोपेमध्ये आम्हाला खूप गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. 3 वेळा तर मी स्वतः दरवाजा उघडून थंडीमध्ये बाहेरही गेलो आणि आत आलो, परत आत आलो, झोप येईना. 3-3:30 नंतर मग समहाऊ आठवलं की कोविड पेशंट्सना प्रोन पोझिशन मध्ये झोपायला सांगतात आणि ट्राय केलं. समहाऊ आय डोंट नो व्हाय, बट प्रोन पोझिशन मध्ये लवकर चांगली झोप लागली मला. तर एक अजून मुद्दा या प्रवासामध्ये ऑट्रिविन, नाझोमिस्ट, काहीतरी नेझल ड्रॉप्स ठेवा, नेझल डिकंजेशन ठेवावं. पॅंगॉंगहून पुढच्या प्रवासाला निघालो. या पश्मिना शिप्स आहेत, पश्मिना गोट्स आहेत. यांच्या केसांपासून पश्मिना सिल्क बनवलं जातं. पश्मिना सिल्क अत्यंत हलकं असं कापड असतं, महाग आहे खूप. आणि त्यापासून वेगवेगळे स्कार्फ किंवा स्टोल आहेत किंवा त्यांचे जॅकेट्स वगैरे असे छोटे मोठे कापडी हे बनवतात ते, आणि ते अतिशय उबदार असा धागा आहे. या पुढचा जो रस्ता होता हा पूर्णपणे वेगळाच रस्त्यावरनं घेऊन गेलो. हे फोटो जरी रिपीट झाल्यासारखे वाटत असले तरी मुद्दाम टाकलेले आहेत, कारण मागच्या वर्षी गळवान व्हॅलीमध्ये जे काही चीन बरोबर एक आपलं डेमी युद्ध सारखं झालं, ज्याच्यामध्ये आपले काही जवानही शहीद झाले आणि त्यांचेही अनेक जवानांना आपण मारलेलं आहे. तर या ठिकाणी ती सगळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. जसं कारगिलच्या ठिकाणी असलेल्या टोकांना पिंपल्स म्हटलं जात होतं, तसं इकडे फिंगर्स म्हटलं जातं. ही एक जी तुम्हाला दिसतायत डोंगरांची रांग सारखी, याला फिंगर्स म्हटलं जातात. फिंगर 1, फिंगर 2, फिंगर 3 भारताच्या ताब्यात आहेत. पर्यंत आहेत, त्यातले 3 भारताच्या ताब्यात आहेत आणि 6, 7, 8 चीनच्या ताब्यात आहेत. 4 आणि 5 नोमॅन्स लँड सारखे आहेत, पण ते बऱ्याच वेळेला चायनीज लोक हे फिंगर 4 पर्यंत येतात आणि मग आपल्यामध्ये कॉन्फ्लिक्ट चालू होतं. तुम्ही हा बघताय, हा सगळा पॅंगॉंग लेकच कंटिन्यू पुढे आहे. पॅंगॉंग लेक हा खूप मोठा आहे, जवळपास 120 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर एवढा प्रदेश आहे तो, एवढा मोठा लेक आहे तो. आणि त्या तलावातला फक्त 40 किलोमीटरचाच भाग हा भारताकडे आहे आणि बाकी 80 किलोमीटरचा भाग हा चीनकडे आहे. या ठिकाणी हे जे छोटे चौकोन वगैरे दिसतात, ह्या आपल्या पोस्टच्या मिलिटरीच्या बेस आहेत आणि इथेच बंकर्स बनवलेले आहेत. आपण बघू शकता किती खडतर ठिकाणी आपले जवान आपल्या रक्षणासाठी राहत असतात. त्यानंतर युद्ध झालं, त्यात ही अख्खीच्या अख्खी तुकडी शहीद झाली होती. त्यांच्या स्मरणार्थ हे एक स्मारक या ठिकाणी बनवलेलं आहे. तुम्हाला ऐकून माहिती असेल तर त्यांना या ठिकाणी जे वीर मरण आलं त्याबद्दल त्यांना परमवीर चक्र सुद्धा मिळालं होतं. अशा ठिकाणी जाता आलं. तुम्ही बघू शकता आमची एकच कार दिसते आणि अख्ख्या परिसरात लांब पर्यंत काही नाहीये. हे सगळे पूर्ण त्या प्रदेशामध्ये असे आर्मीचे कॅम्प विखुरलेले आहेत आणि खूप मोठा प्रदेश हा केवळ आर्मीनीच व्यापलेला आहे तिकडे. तिथून आम्ही गेलो ते हानले या ठिकाणी,
या ठिकाणी जगातली सर्वात उंच टेलिस्कोप आहे. म्हणजे 2002 साली ही टेलिस्कोप बनवली गेली. त्यावेळेला ती जगातली सर्वात उंच टेलिस्कोप होती. आता 2 नंबरची टेलिस्कोप आहे ती. ही त्या ठिकाणांहून कंट्रोल करता येते. त्याचबरोबर मुंबईमधनं BIRC, TIFR आणि बंगलोरमधनं ही कंट्रोल करता येऊ शकते. म्हणजे इथले पिक्चर्स एकाच वेळेला मुंबई बेंगलोरला पाठवता येऊ शकतात. हे आपल्या आर्मीचे काही बेस कॅम्प्स तुम्हाला वरनं दिसत असतील. एवढ्या मोठ्या परिसरात कसं एकांतामध्ये राहावं लागत होतं हे आपण बघू शकतो. यानंतर प्रवास करत आम्ही चुमाथांग या शहरामध्ये आलो, जिथे आम्ही रात्री थांबलो. याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत, जे आमच्या गेस्ट हाऊसच्या बाजूलाच होते. तर तिथनंच पाण्याची सोय करण्यात आली होती. पण एवढ्या मोठ्या थंड प्रदेशामध्ये असलेले हे गरम पाण्याचे झरे म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार. तर त्याची मजा घेत त्या गरम पाण्यासाठी तिथेच त्यांनी आर्मी गेस्ट हाऊस मध्ये हॉट टब वगैरे सुद्धा बांधलेले आहे. जॅकुझी पण होता. जॅकुझी होता. आणि इथून आम्ही बदल करत आम्ही परत पुढे निघालो. आम्हाला रस्त्यामध्ये मराठा बटालियन पण दिसली आणि त्या चुमाथांगच्या बाजूला म्हणजे थोड्या अंतरावर असलेल्या मराठा बटालियननी शिवाजी महाराजांचा पुतळा पण तिथे लावला होता. आम्हाला दुर्दैवाने त्याचा फोटो नाही काढता आला, कारण ते फोटो आम्हाला फार घेऊ देत नव्हते. त्यामुळे घेता नाही आला. पण त्या जागेमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा बघून थोडस एकदम अभिमान वाटून गेला. आणि तिथून पुढे प्रवास करत आम्ही. कॅन यू रेकॉग्नाइज दिस स्पॉट? कुणाला आयडिया येते हे काय असू शकेल? सगळ्यांनी बघितलाय हा स्पॉट. चित्रपटामध्ये क्रॉसिंग करताना दाखवतात असं, कधी तिकडून एखादा अतिरेकी येतो आणि इकडून मग काहीतरी सोडतात. नाही, पण याच ठिकाणी दोन मित्रांनी एका मुलीचं लग्न ओढून आपल्या मित्रासाठी घेऊन गेलेला 3 इडियट हा पिक्चर. 3 इडियट्स मध्ये या ठिकाणी शूटिंग केलं. चतुरने मूत्र विसर्जन केलं होतं. So this was the spot where they had shot 3 Idiots movie there. त्यानंतर आणखीन असेच. सो लडाख इज अशी भूमी आहे जिथे अनेक मोनॅस्ट्रीज आहेत. ही एक आणखीन एक हेमिस मोनॅस्ट्री थोडी उंचावर होती. सगळं चढत असताना दम लागतो आपल्याला, अगदी फिटनेस किती असला तरी सुद्धा. आणि अशा प्रकारची ही या ठिकाणी आम्ही तिथे पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला. एकदम हलका रिमझिम पाऊस होता, पण त्यामुळे हवा अतिशय थंड झाली आणि थोडासा जास्त त्रास झाला चढताना. त्यामुळे 5 मिनिटाचं अंतर सुद्धा थांबत 15-20 मिनिटं घेऊन चढावं लागत होतं. या कुठल्याही मोनॅस्ट्री मध्ये आतमध्ये जाऊन फोटो काढायला परवानगी नाहीये, पण आम्ही समहाऊ हा बाहेरनं काढू शकलो फोटो. या मोनॅस्ट्री मध्ये एक वेगळं आणि छान असं वाटलं ते म्हणजे ह्या ज्या बुद्धाच्या सगळ्या मूर्ती आहेत, त्याच्या पुढे आपण जसं आपल्या देवळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद किंवा काही एक ठराविक वस्तूच ठेवतो नैवेद्य म्हणून, तर त्या ठिकाणी एक छान अशी गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी चॉकलेट बिस्किट पासून सुद्धा कुठलीही गोष्ट नैवेद्य म्हणून किंवा बुद्धाला अर्पण करू शकता. त्यामुळे तिथे आम्हाला फोटो नाही काढता आले, पण त्यांच्या समोर अक्षरशः म्हणजे लहान मुलांना सुद्धा उत्सुकता वाटावी असे छान छान प्रकारचे चॉकलेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स याचे नैवेद्य बुद्धाच्या समोर होते. हे तिकडचं पहाडी गुलाब आहे. आणलं रोप पण काही इथे लागू शकलं नाही. हे तिथले काही कुझिन्स, मोमोज डम्पलिंग होतं. हा थुप्पा नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये नूडल्स आणि भाज्या आहेत, पण मसाले नसतात फारसे. त्या ठिकाणी सायकलिस्टही बघायला मिळाला. माझी हॉबी असल्यामुळे एक छान फोटो काढता आला. आणि हे शेवटची तिक्से मोनॅस्ट्री होती. या ठिकाण लेहच्या जवळ होतं आणि नदी होती आणि त्याच्यामुळे नदी असल्यामुळे आणि सध्या बर्फ नसल्यामुळे बऱ्यापैकी हिरवळ तिथे त्या ठिकाणी आपल्याला बघता आली. ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की प्राजक्ता म्हणाली की इथे रिअलचे ज्यूस हे ठेवलेले आहेत, अर्पण केलेले आहेत. मला नाही काढला. दिस इज हे एक त्या ठिकाणच्या राजाचं पॅलेस होतं, शे पॅलेस म्हणून. त्या ठिकाणी असे अनेक कोरीव काम केलेले दगडही ठेवलेले आहेत, पण ते पॅलेस आता भग्न झालेलं आहे आणि त्याचे नुसते अवशेष उरलेले आहेत. अशा प्रकारचे माने बऱ्याच ठिकाणी दिसत होते. ओस्का नावाचा हा एक कुत्र्याचं पिल्लू मिळालं. हा पहाटे
4:45-5 वाजता मी माझ्या मोबाईल मधनं घरातनं काढलेला फोटो आहे. सो मी जिथे झोपत होतो तिकडनं उठलो की मला हे दृश्य बघायला मिळत होतं. शेवटी सगळे पैसे उरले थोडेफार आणि आमच्या सौंनी तेही संपवले मार्केटमध्ये. लेहचं मार्केट आहे. एक लाईट क्षण शेवटचा. सुशी. दिस इज सम प्रॉन्स फ्राय समथिंग. आणि अशा प्रकारे आमच्या ट्रिपचा शेवट झाला. काही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने सांगायचं म्हणजे ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी थोडा विचार करावा आणि आपले औषधं न चुकता घ्यावीत. एपिस्टॅक्सिसचा त्रास होतो. रक्त नाकातनं येण्याची बऱ्याच लोकांना शक्यता असते. आयदर सम मॉइश्चरायझर हेल्प्स. नुसतं तूप जरी सोबत ठेवलं तरी चालू शकतं. तेलही घातले तरी चालू शकतं. कमी होत होतं बट मला पूर्ण जवळजवळ 4 ते 5 दिवस रक्त येतच होतं नाकातनं. डिकंजेशन नाकासाठी ठेवावं, ऑट्रिविन ठेवावं. आय डोंट नो इस्चिमिया हार्ट डिसीज काय असेल तर काय घ्यावी काळजी नाही. थोडीशी. शक्यतो अशा लोकांनी अवॉइड करा, कारण बऱ्याच केसेस आहेत की तिथे ज्यांना आधीपासूनचे हार्ट प्रॉब्लेम्स आहेत, तर बऱ्याच डेथही होताना दिसतात. आणखीन वर सियाचीन नावाचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपले जे जवान जातात त्यांना हिमोग्लोबिन अचानक नाही, अनेक दिवस तिथे राहिल्यामुळे हिमोग्लोबिन सिव्हिअर वाढतं आणि ब्लड क्लॉटिंग होऊन डेथ झाल्याचे रिपोर्ट्स बरेच आहेत. तर या सगळ्या गोष्टींचाही विचार केला जावा. आणि आमचं प्रवास वर्णन एवढ्यावरच थांबवतो. साहित्यिक कट्टा आहे पण आम्ही आमचं नुसतंच अनुभव सांगितले, अनुभव शेअर केले. थँक्यू NMDF फॉर अलाउइंग अस. बहुत ही इंटरेस्टिंग था यार, मेरा भी मन कर रहा है जाओ. अरे जाओ जाओ बहुत अच्छा है. एक्चुअली ना ग्रुप में जाना चाहिए. डॉक्टर अरुण इस तरह का कुछ प्लान करिए ना. मतलब यहाँ भले ना जाए पर कहीं ग्रुप में जाने से ना ज्यादा अच्छा एंजॉय कर सकते हैं ना. राइट. जैसे अपन वो एक छोटा सा पिकनिक गए थे, मतलब एक जस्ट एक आउटिंग थी यार. हम 10-12 लोग ही थे बट इट वाज रियली इंटरेस्टिंग. हस्बैंड छान बच्चे सांगितलं पूरे. अनिरुद्ध आणि प्राजक्ता. खूप सुंदर वर्णन, खूप सुंदर फोटोज आणि अक्षरशः म्हणजे आता खरंच वाटतंय जायलाच हवं आता लडाखला. आय होप तुमच्याबरोबर परत एक ट्रिप मारू आपण. चालेल ना. उलट तुम्ही जे- तुमच्यामुळेच आम्हाला आमची ट्रिप परत एकदा अनुभवता आली इकडे अर्ध्या तासामध्ये का होईना. तुम्ही जे त्याबद्दल कार धन्यवाद. विचारलं होतं की कारनी जायचं म्हणत होते तुमची कोणतरी फ्रेंड, तर तसं आपण करत कारने गेलं जाऊ. तर ऍक्लिमेटायझेशन सोपं होतं कम्पॅरेटिव्हली. ओके. फ्लाईटनी गेलो तर थोडासा जास्त ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. ओके. मिनल, डॉक्टर दळवी दिसत नाही आहेत, तर माझ्याकडे एक 2 मिनिटाचा स्पॉट आहे, तो चालेल? हो चालेल चालेल. चालेल. हो हो. मोजून 2 मिनिटाचा स्पॉट आहे. होस्ट साहेब आम्हाला एनेबल करा. डॉक्टर दळवीला मी फोन करतोय, जर जॉईन झाले तर सगळ्यात चांगलं. त्याकडे एखादं पेशंट पण आला असेल शक्यता आहे. येस सर, तुम्ही को होस्ट आहात. हे बघ, पेशंट आहे का? नाही पण पण आता तुला जमेल का? 15-20 मिनिटं आहे. तुझ्या स्टोरी पाशी आलोय मी. जॉईन होतो. जॉईन हो. तुझ्याकडे मेजरिंग टेप होता ना? तुझ्याकडे इकडे मेजरिंग टेप होता ना? इथं समोरच आहे, इथं खाली पडला असेल. हॅलो, आवाज येतोय? हॅलो अरुण, माझा आवाज आहे का क्लिअर? हो आहे आहे. आहे ना. ऍक्च्युली आपल्याला खूप सगळ्यांकडनं खूप छान माहिती मिळाली.
पण एक माझी खूप ऑड आठवण आहे, ती मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करायची आहे. मला स्क्रीन दिसतोय? माझा स्क्रीन दिसतोय का? हो दिसतोय सर. Okay. See what it tells, we travel not to escape life, but for life not to escape us. छान वेगळं वाक्य मला फार आवडलं आणि आपल्या ग्रुपवर परवा कोणीतरी वसंत बापटांची एक पोस्ट शेअर केली होती. तर त्याच्यातली 4 वाक्य माझ्या मनात अजूनही फिक्स आहेत. तर त्यांनी असं लिहिलंय की माणूस जेव्हा नद्या ओलांडतो तेव्हा त्याच्या भावना बदलतात आणि माणूस जेव्हा समुद्र ओलांडतो, महासागर ओलांडतो, तेव्हा त्याची पर्सनॅलिटी बदलते. आणि आपण किती लहान आहोत, आपण किती छोटे आहोत, किंवा किती आपण इनसिग्निफिकंट आहोत आणि हे जग किती प्रचंड मोठं आहे हे आपल्या सगळ्या लोकांना त्याच्यात लक्षात येतं. डॉक्टर दळवी जर आले तर ठीकच आहे, पण डॉक्टर दळवी जर नाही आले तर मी माझी छोटी अशी आठवण सांगतोय की आपला जो आयुष्याचा प्रवास असतो याच्यामध्ये आपल्याला काही काही व्यक्ती फार अचानकपणे भेटतात. दळवी आहेत का? आलेत का? हा, ओके. पण ही घटना आपल्या सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये अत्यंत म्हणजे अशी एक चैतन्यकारी आणि चमत्कारिक घटना होती की आपण तो 1983चा वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा आमची जस्ट MD मेडिसिन संपलं होतं. माझा एक मित्र आहे सतीश परांजपे म्हणून, त्याचं लग्न झालं होतं. त्याची बायको ज्योत्स्ना साने परांजपे छान गाडीची ड्रायव्हर होती आणि तेव्हा सांगली, मिरज, कोल्हापूर कुठेही टीव्ही दिसत नव्हता. म्हणून आम्ही ओव्हरनाईट आम्ही दुपारी मॅच बघायसाठी म्हणून मानना मान तुम्हारा मेहमान म्हणजे मिनलला जसं मी सांगितलं होतं की आपली कोणाची ओळख जरी नसली तर ओळख ना पाळख पण माझं नाव लोकमान्य टिळक असं म्हणून त्याच्या घरात घुसायचं. असा एका व्यक्तीच्या घरी आम्ही गेलो होतो. ब्लॅक अँड व्हाईट मॅच बघितली आणि तुम्हाला कल्पना असेल की तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही दिसायचं म्हणजे ते अँटेना घरात होते घेऊन फिरायला लागायचं. पहिल्यांदा टीव्हीवर मुंग्या यायच्या, मग त्या मुंग्याचे मुंगळे यायचे आणि मग एक माणसाचा आकार यायचा त्याचा. हे सगळं आमचं करून झालं पण आम्ही मॅच बघितली शेवटपर्यंत. आता थोडंसं लक्ष द्या, हा जो कप आहे या कपचं एक्झॅक्ट डुप्लिकेट त्या लॉर्ड्सच्या म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे. आता तुम्ही कप बघाल पण आजूबाजूला तुम्हाला काही दिसतं का नाही मला कल्पना नाहीये. पण त्या कप मध्ये हे आमची जेव्हा 1998 मध्ये आम्ही जेव्हा इंग्लंडला गेलो होतो तेव्हा ही एक माझी आयुष्यातली अशी खूप महत्वाची इच्छा होती की आपण तो वर्ल्ड कपला काचेच्या थ्रू का होईना पण हात लावून घ्यावा. दिस वॉज अ युनिक मोमेंट फॉर मी. मध्ये एकदा वॉशिंग्टनला एका कॉन्फरन्सला गेलो असताना की गर्दी दिसली पण एक माणूस सगळ्यांना ऑटोग्राफ देत होता आणि सगळे त्याच्यावरती फोटो सेल्फीज काढत होते. व्हेरी हंबल, डाऊन टू अर्थ असा हा कपिल देव. जेव्हा त्याला कळलं की मी डॉक्टर आहे तर आप लोगों से मिलके हमें बहुत अच्छा लगता है, आप है तो हम सब है असे वगैरे त्यांनी 2-3 त्याचे मनातले डायलॉग्स आम्हाला सांगितले आणि इट वॉज व्हेरी गुड, व्हेरी हॅपी टू शेअर विथ ऑल ऑफ अस. डॉक्टर दळवी जॉईन झालेत का? हेमंत? हा बोल. हा, आता हा माझा प्रवास सांगितला एका स्पोर्ट्स स्टार बरोबरचा. माझे जे मित्र आहेत डॉक्टर हेमंत दळवी आणि त्यांच्या पत्नी निशा दळवी यांना भयंकर फिरायची हौस, इतकी हौस की तेव्हा काय नव्हतं, GPS बीपीएस काय नव्हतं. तेव्हा त्या जम्मू उधमपूर या बाबतीत कुठंतरी पटनी टॉपच्या आजूबाजूला फिरायला गेले आणि व्हायचं तेच झालं. ड्रायव्हर रस्ता चुकला. सिनेरिओ सगळं सेम, आजूबाजूला छान दिसतंय सगळं, पण ड्रायव्हरला रस्ता माहित नाही काय नाही आणि ड्रायव्हर रस्ता माहित नसता एका ठिकाणी पोहोचला तर तिथे चक्कर रनवे होता. आता रनवेला त्याची गाडी थांबली आणि मिलिटरीच्या सारखे ब्लॅक कॅट कमांडोज तिथे आले. आता ते कमांडोज कोण होते? हेमंत, तुला तिथं कोण कोण भेटलं ते जरा आम्हाला सगळ्यांना सांग. आमची उत्सुकता प्रचंड ताणली गेलेली आहे. बरं, ऐकू येतं का माझा आवाज? येस. हा, मी मागाशी थोडंसं विचारांतर करतो. मागाशी ते अनिरुद्ध बोलत असताना त्याची लडाखची ट्रिप मी ऐकत होतो
आणि मला वाटतं त्याची ट्रिप संपल्यानंतर माझी ट्रिप झाली. म्हणजे मी 4 दिवसापूर्वीच लडाखवरून आणि कारगिलवरून आलेलो आहे. आणि त्याला जे बघायला मिळालं नाही ते मला बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या, पण तो विषय वेगळा. या विषयाला अनुसरून मी एक गंमत सांगतोय. ही गोष्ट आहे साधारणपणे आजपासून 25-30 वर्षापूर्वीची. त्यावेळी लग्नाचा वाढदिवस म्हणून मी आणि माझी पत्नी ठरवून आम्ही जम्मू काश्मीरची ट्रिप करायची मनात होतं. तेव्हा पहिल्यांदा आम्ही कटराला जाऊन वरनं वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन खाली उतरलो. ऐकू येते का सगळ्यांना? मला तर येतं ऐकायला. बाकीच्यांना? हो सर, हो. हा, तर झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही कटऱ्यावरनं खाली उतरल्यानंतर तिकडनं गाडी घेऊन श्रीनगरला जाण्याचा आम्ही दोघंच होतो विचार होता. परंतु त्यावेळची अस्थिर परिस्थिती सगळ्यांना कल्पना आहे. काहीतरी श्रीनगरमध्ये बॉम्ब ब्लास्ट वगैरे झाले आणि जम्मू श्रीनगर हा रस्ता बंद करण्यात आला प्रवाशांसाठी. मग आम्ही तिथं कटऱ्यामध्ये अडकून पडलो आणि थोडेसे नाराज झालो. आता काय करायचं, जम्मूमध्ये फारसं बघण्यासारखं काही नाही. आणि हे सगळं बोलत असताना ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो त्या हॉटेलमध्ये बाहेरच्या बाजूला एक पुजारी पंडित होता आणि तो आमचं हे बोलणं ऐकत होता. आणि त्याला मी सांगितलं की बा असं असं झालं. तो म्हणला क्या बात है. म्हणलं ये तो ऐसा ऐसा हो गया, हम तो अभी श्रीनगर जा नहीं सकते. तो बोला मारो गोली श्रीनगर में, मैं तुमको ऐसी ऐसी जगह बता दूंगा, अगर आप में हिम्मत है तो जा सकते तो जाओ, एक 4 जगह मैं आपको बता दूंगा. माझी जरा उत्सुकता तरुण रक्त असतं चालवलं. मी म्हणलं सांगा. तो म्हणलं की यहाँ से पटनी टॉप जाओ, पटनी टॉप से बाई तरफ सनासर जाओ, वो एक 40 किलोमीटर का बेल्ट है, बहुत सुंदर, गुलमर्ग झक मारेगा इतनी सुंदर जगह है. उधर से फिर वापिस पटनी टॉप आ जाओ और राइट साइड को जाना है तो वो है मानतलाई. एवढं सांगितलं त्याने. और मैं आपको एक जवान ड्रायव्हर देता हूँ, उसके साथ जाओ. तो आमचा ड्रायव्हर होता तो पंजाबी. मग आम्ही गेलो, सणासर चांगलं झालं, पटनी टॉपला आलो. सकाळी उठून आम्ही मानतलेला जायला निघालो. मानतलेला आता तिथं काय आहे काय नाही अजिबात आम्हाला काही माहित नाही. तिथं गेल्यानंतर रस्त्यामध्ये एक शुद्ध महादेव नावाचं एक देऊळ लागतं. त्या देवळापाशी गेल्यानंतर तिथं पोलीस चौकी बसल्या होत्या. त्या पोलिसांनी आम्हाला विचारलं कुठून आलात, काय आलात. मी डॉक्टर आहे, अमुक आहे तमुक आहे सांगितल्यानंतर जा म्हणाले. चौकशी नाही काय नाही. पुढे गेलो. पुढे जाताना आम्हाला थोडंसं वेगळं वाटायला लागलं. निर्मनुष्य रस्ता, वस्ती नाही. आणि जसं आम्ही पुढे जाऊ डोंगरातनं नजारा फार सुंदर, म्हणजे अप्रतिम. स्वित्झर्लंडला तर तुम्ही जाऊन आला असाल बऱ्यापैकी, मी पण जाऊन आलेलो आहे. अगदी तसं इतकं सुंदर वातावरण. आणि आम्ही दोघंच, बोलायला पण कुणी नाही. ड्रायव्हर काय बोलतच नव्हता. त्याला ते पंजाबी ड्रायव्हर तो असल्यामुळे तो, आणि यंग होता पोरगा. आम्ही गेलो पुढे गेल्यानंतर दुतर्फा आम्हाला काही अबंडन बिल्डिंग दिसायला लागल्या. म्हणजे बिल्डिंग म्हणजे कशा की बांधकामं झालेली आहेत, आरसीसीचं काम झालंय, ह्याचं काम झालेलं नाहीये. आणि असे बोर्ड होते लागलेले, अपर्णा योगिक इन्स्टिट्यूट, अपर्णा मेडिकल कॉलेज, अपर्णा नर्सिंग कॉलेज. हे आता अपर्णा हे सगळीकडे वाढत चाललंय. लेडीज हॉस्टेल वगैरे वगैरे दिसायला लागलं. परंतु आतमध्ये माणसाचं वास्तव्य नाही, चिटपाकरू नाही, काय आहे काय कळेना. आणि जसं आम्ही पुढे गेलो तेव्हा नजरेच्या टप्प्यामध्ये आम्हाला 2 गोष्टी माझ्या आल्या. एक तर डाव्या साईडला एक मोठीच्या मोठी एअर स्ट्रीप होती आणि समोर एक मोठ्याच्या मोठं आपण जे जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये शोभावं असे एक वरती फिरता मनोरा, वरती लांब आलेले अँटिनाज होते आणि ती दरी होती सगळी पूर्ण. तिथं जाऊन मी गाडी थांबवली. चिटपाकरू नाही, काय करावं काय कळेना. आणि रस्त्यावरनं मी उतरलो खाली आणि त्या एअर स्ट्रीपवरनं आम्ही चालत गेलो. एअर स्ट्रीपवरनं चालताना लक्षात आलं की ती एअर स्ट्रीप वॉज एंडिंग इन टू अ व्हॅली. म्हणजे पिक्चर मध्ये दिसावा असा तो सगळा सीन होता. म्हणजे ते विमान जर उडालं तिथून तर त्या दरीमध्ये झेप घेऊन ते एअरबोर्न होईल. काय आहे तिथे एक मोठं हँगर होतं. माझ्या मनात सगळ्या कल्पना यायला लागल्या की बाबा काय तो वातावरण त्यावेळेचं भयंकर अस्थिर, हा काय कुठला प्रकार आहे, इकडे काय बाबा टेररिस्ट कॅम्प आहे का मिलिटरी कॅम्प आहे का काय, काही कळत नव्हतं. आणि मग थोडीशी हळूहळू मनामध्ये भीती दाटून यायली, करणार काय. आणि मग तिथंच आम्ही थोडंसं भूक लागलेली होती या प्रवासामध्ये. मग मी बायकोला सांगितले की बाबा त्या गाडीतलं आपले आणलेले सँडविच आपल्या बरोबर आहे, इथे एअर स्ट्रीपवरच बसू आपण आणि आपण खाऊ. समोर मात्र एक फरलांग 2 फरलांग अंतरावरती माझी नजर त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये होते. जेम्स बॉन्डच्या पिक्चर मध्ये शोभावा असा तो सगळा माहोल होता. आणि 5-10 मिनिटांनंतर त्या बंगल्याचे म्हणा किंवा त्या मोठ्या इमारतीचे दरवाजे उघडले आणि उघडल्यानंतर आतून एक मारुती कार आली. ती मारुती कार आतमधून निघाल्यानंतर ती आमच्या दिशेनंच यायली, कारण तिथे दुसरं काय नव्हतंच. जशी जशी जवळ आलेली तशी तशी मला त्या 2 गाडीच्या खिडक्यातनं स्टेनगनच्या असे टिप्स मला दिसायला लागले. मग माझ्या पोटात चांगला गोळा आला. आणि सगळ्यात गंमत अशी, ते बघितल्यानंतर माझ्या ड्रायव्हरनी अबाउट टर्न करून गाडी घेऊन तो पळून गेला आल्या पावराने. आणि आल्यानंतर आता आम्हाला पळायला जागाच नाही. म्हणजे आमचे हातपाय थिजले अक्षरशः.
पोटात गोळा आला, अक्षरशः घाम फुटला, अशी ती परिस्थिती. इतके वर्ष झाली तरी सुद्धा म्हणून मी तो प्रसंग विसरलो नाही. आणि ती गाडी हळूहळू आमच्याकडे आली. आल्यानंतर जवळ येऊन उभारली. आल्यानंतर त्या समोरच्या माणसाने, ड्रायव्हरने मला असं बोटाने खूण करून बोलवलं. पर्याय नव्हताच माझ्याकडे काय. मी उठलो, मिसेसला तिथंच बसवलो आणि मी त्या गाडीच्या जवळ गेलो. गाडीच्या जवळ गेल्यानंतर त्या ड्रायव्हरच्या शेजारी आणखीन एक स्टेनगनवाला, मागं 2 खिडकीत विंडो मधनं बाहेरनं काढलेल्या 2 स्टेनगन होत्या आणि मध्ये एक गृहस्थ बसले होते. पांढरी शुभ्र दाढी, पांढरे कपडे आणि मुंडी खाली घातलेली. आणि मी जवळ गेलो. जवळ गेल्यानंतर त्या ड्रायव्हरने फक्त मला खूण करून मागं दाखवलं, बोट करून. मी मागच्या खिडकीमध्ये गेलो. मागच्या खिडकीमध्ये वाकून बघतोय की बा आतमध्ये कोण आहे, तर ते मला काय ओळख लागत नव्हती. 2 मिनिटं तसाच थिजून उभारल्यानंतर त्या आतल्या गृहस्थानी, मधल्या गृहस्थानी मान वर करून मला विचारलं, कहाँ से आए हो? मग मी म्हटलं असं असं मुंबईवरनं आलोय बाबा. क्या करते हो? म्हटलं मैं डॉक्टर हूँ. ये हमारा पता किसने बताया? यहाँ कैसे आए? मग मी त्याला सांगितलं जे काय असेल ते, की असं असं कटराला गेलो होतो, तिथल्या एका पंडित जी ने हमको बताया 2-3 जगह है, तो बस इतना ही जानकारी लेके आप आए हो. म्हणलं हाँ, इतनी जानकारी है, बहुत नजारा अच्छा ये है. हे बोलल्यानंतर मग मला थोडासा धीर आला आणि मग त्या माणसाला मी विचारलं की, कारण ते वेश सगळा तो स्वामीजी सारखाच होता, त्यामुळे साहजिकच माझ्या तोंडातून शब्द गेले की स्वामीजी आप कौन है, मैंने आपको पहचाना नहीं. तर त्यांनी 2 मिनिटं थंड नजरेने माझ्याकडे बघितलं आणि तो उत्तरला की हमारा नाम धीरेन ब्रह्मचारी. आणि ते झाल्यानंतर मला पहिल्यांदा स्ट्राईक नाही झालं, म्हणजे पटकन, कारण मी घाबरलो होतो, पोटात गोळा आलेला होता, पाय थिजले होते, काय करावं सुचत नव्हतं. पण एक 2 मिनिटं गेल्यानंतर एक असं लाइटिंग सारखं माझ्या डोक्यात प्रकाश पडला. कारण मी वाचतो म्हणा, त्यामुळे आता या व्यक्तीबद्दल आपण इतकं काय ऐकलेलं होतं प्रचंड, की हा इंदिरा गांधीचे हे त्यांचे धार्मिक गुरु होते आणि तिथं त्यांचं दिल्लीमध्ये एक मोठा आश्रम होता आणि दिल्लीमधून ते इथं कुठंतरी काश्मीरमध्ये जायचे. त्यांची त्या खोऱ्यामध्ये, मानतलय खोऱ्यामध्ये बरीच प्रॉपर्टी, गन फॅक्टरी, हे सगळे त्यांच्याबद्दलच्या ज्या अतिशय चांगल्या वाईट गोष्टी मला एकदम खाडकन माझ्या डोक्यामध्ये आल्या. आणि मग मी त्यांना हात जोडून नमस्कार केला. तर ते मला म्हणाले की ठीक आहे, अभी आए हो तो हमारा आश्रम देखना चाहते हो क्या? मग आता काय, नेकी और पूछ माझं थोडंसं टेन्शन कमी झालं. मग त्या माणसाने फक्त ते एकच अट घातली कि यहाँ पे कृपा करके कोई फोटोग्राफी बिल्कुल नहीं करना, आपको जो देखना है आप अंदर आके देख सकते. तर त्या व्यक्ती बरोबर मी त्या आश्रमामध्ये जवळजवळ एक अर्धा तास घालवला. आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की ही घटना आहे 92-93ची. आणि त्यांनी हे जे काय साम्राज्य उभं करायचं चाललं होतं आणि राज्य बदललं. विश्वनाथ प्रताप सिंग आल्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग हात धुवून त्यांच्या मागे लागले होते आणि त्यांची जी काय असतील राजकीय लपडी कुलंगडी काढणं चाललं होतं. त्यामुळे ते बरेच वैतागले होते. त्यामुळे ते सांगितले की यहाँ पे कोई सरकार आने वाली नहीं, हम करते तो हमको करने नहीं देते. मी त्यांना मध्येच तोडून म्हटलं की स्वामीजी ये सब ठीक है, लेकिन मेरा ड्रायव्हर भाग गया, मैं जाऊंगा कैसे? तर ते स्वामींनी म्हटले इसकी फिकर मत करो. त्यांच्याकडे ती यंत्रणा इतकी अद्ययावत होती, त्याचे सगळे मोठे आलेले अँटिनीज वगैरे, त्यांनी ताबडतोब त्या शुद्ध महादेव पोलीस स्टेशनला जिथं आम्हाला अडवलं होतं तिथं वायरलेसवरनं त्यांनी मेसेज पाठवला. त्यांना सांगितले की या ड्रायव्हरला अडवा आणि परत ड्रायव्हरला इकडे उलटा घेऊन ये. त्या ड्रायव्हरला अडवलं. त्या ड्रायव्हरला काही पत्ता नाही, कशा करता अडवलंय, कोण भेटलंय. तो आपला अडाणी पंजाबी पोरगा होता, त्याला पकडून परत आणला. तोपर्यंत मग स्वामीजीने आम्हाला ते दाखवलं. तर सांगायचा मुद्दा असा की हे अचानक आलेलं समोर चित्र आणि त्यावेळच्या अशा कथा आपल्या कानावर आलेल्या होत्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये, की इंदिरा गांधी जेव्हा जेव्हा इलेक्शन लढवायची त्यावेळी ती इलेक्शनचा निकाल जेव्हा लागायचे तेव्हा ते कधीही दिल्लीमध्ये नसायचे, तर त्या इथं असायच्या. म्हणजे त्या मानतलाईच्या आश्रमामध्ये येऊन राहायच्या आणि बऱ्याच वेळा त्या मानतलाईच्या आश्रमामध्येच इंदिरा गांधीच्या डोक्यात पुढच्या मंत्रिमंडळाची लिस्ट तयार व्हायची म्हणा किंवा काय असेल ते व्हायचं म्हणा आणि त्या घेऊन त्या परत यायच्या. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे, हे सगळं मी भेटून त्यांना शेवटी धन्यवाद दिले. म्हटलं तुमच्यामुळे मला बघायला मिळालं. फक्त मी फोटो काही त्यावेळेचे काढू शकलो नाही, माझ्याकडे कॅमेरा जरी असला तरी, परंतु हे माझ्या डोक्यात अगदी फिट आहे. आणि ते आल्यानंतर काही वर्षानंतर तुम्हाला आठवत असेल 4-1 वर्षानंतर अशी एक बातमी आली होती, छोटीशी बातमी पेपरला, की धीरेंद्र ब्रह्मचारीचं विमान त्याच एअर स्ट्रीपवरनं उड्डाण करताना त्या खालच्या दरीमध्ये कोसळून त्यांचा दुःखद मृत्यू झाला. त्यानंतर त्या आठवणी पुन्हा माझ्या लक्षात आल्या. म्हणजे ही गोष्ट जुनी आहे, पण अनपेक्षित ते माणूस समोर आल्यानंतर, म्हणजे त्यावेळी मला आता आठवत आहे का नाही माहित नाही, पण माझी
माझी भीती म्हणजे ते एक रोजा पिक्चर सारखं वाटलं होतं मला. म्हणजे ही लोक टेररिस्ट वगैरे आहे की काय, हा टेररिस्ट कॅम्प आहे की काय, हा कुठल्या नकाशावर नसलेला हा भाग, आपण आलो कशा करता. ते तरुणपणाचं वेळ होतं त्यामुळे ते गेलो, पण ते लक्षात राहण्यासारखा हा तो प्रवास होता माझा. धन्यवाद. थँक्यू हेमंत. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ चालू करा. संगीता सरप्राइजिंग आहे ना. सरप्राईज फॉर एव्हरीबडी. येस. अनिरुद्ध आहे की नाही, हिंदी पिक्चर मधली स्टोरी आहे की नाही? येस, अचानकपणे. हेमंत अनिरुद्धचा मी मगाशी, एक मिनिट, अनिरुद्ध ऐकतोय ना? हो ऐकतोय, बोला. अनिरुद्ध, तू कुठल्या महिन्यात गेला होता कारगिलला? आम्ही जून मध्ये गेलो होतो. अच्छा, मी 22 जुलैला कारगिलला होतो आणि 26 जुलैला त्यावेळी रंगीत तालीम होणार होती. म्हणजे 26 जुलैला विजय दिवस आणि 22 जुलैला आम्ही गेलो. योगच असा की 22 जुलैला मी गेलो त्यावेळी ते नुकतंच आदल्या दिवशी ते कारगिल वॉर मेमोरियल उघडलं होतं आणि तिथं बरीच सैन्याची वर्दळ दिसायला लागली, पण आतमध्ये ते येऊ देत नव्हते. मग मी तिथल्या एका जाऊन कमांडरला भेटलो, म्हणलं असं असं आलेलो आहे. तर ते म्हणले की तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण तुम्ही इथं उभा राहा, 26 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमाची आज रंगीत तालीम आहे म्हणाले. आणि ते रंगीत तालीम मी तिथं 2 तास उभारून आम्ही तीन मित्रांनी बघितली. तर त्या रंगीत तालीम मध्ये म्हणजे योगायोगाच्या गोष्टीत की ते गेल्यानंतर ते सगळं टेपड होतं आणि एका सैनिकाला राष्ट्रपती केलं, एका सैनिकाला राज्यपाल केलं, एका सैनिकाला तिथला कोणीतरी ब्रिगेडियर केला आणि ते रंगीत तालीम मध्ये सांगत होते त्यांची सॅल्यूट, ते चक्र वाहणं, एक रेकॉर्डेड कॉमेंट्री होती. आणि जसं तू फोटोमध्ये दाखवलं की एक तो 5140 पॉइंट आहे, नंतर टॉंगलांग नावापून एक पॉइंट आहे, नंतर दुसरा तो आणि तुमचा तो टायगर हिल, ती व्यक्ती मागं बोट लावून दाखवून ते सगळं सांगत होती. आणि ते विक्रम बात्राचा पिक्चर कालच रिलीज झालाय, ती स्टोरी वगैरे सगळं तिथं सांगत होते. म्हणजे मी स्वतः थोडस इतिहासाचा वाचक आहे. मला जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की 48चं वॉर, 65चं वॉर, 71चं वॉर आणि 62चं वॉर ही बराच वेळ चाललेली युद्ध आहेत. परंतु हे जे युद्ध आहे ना, हे स्ट्रॅटेजिकली अतिशय अवघड. म्हणजे वी आर कॉन्स्टंटली, एव्हरी सैनिक वॉज ऑन द रिसिव्हिंग एंड. तू केलेली तुलना मला आवडली तानाजी मालुसरेची, की ते तसंच आहे की सगळ्या चारही जे पॉइंट्स आपण जिंकलेले आहेत ना, ह्याच्या मागं म्हणजे पहिल्यांदा जे एका त्या बकरवालला सापडलं की हे वरची लोक आपले नाही आहेत, त्यानंतर आपल्या 2 ज्या पेट्रोलिंग तुकड्या गेल्या त्या मारल्या गेल्या पूर्ण. कॅप्टन कालिया, त्या दोन्ही तुकड्या मारल्या गेल्या. तोपर्यंत आपलं सरकार झोपलेलं होतं. आणि ज्यावेळी माहिती झालं तिथून पुढची जी काय म्हणतो आपण जी तयारी आहे ना, ती म्हणजे आपल्या भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, लढाईच्या इतिहासामध्ये बेजोड आहे. इतकं सुंदर प्लॅनिंग करून त्यांनी ते 4ही पॉइंट जिंकलेले आहेत ना, हे अतिशय म्हणजे ह्याच्या पुढे मला असं वाटतंय की NDA किंवा IMA सारख्या ठिकाणी हे शिक्षणासाठी ठेवतील. जी चाललेलं जे स्ट्रॅटेजिकली जे त्यांनी जे प्लॅन केलेलं आहे ना, ते अतिशय अभिमानास्पद आहे. पण तिथं मला म्हणजे तिथं गेल्यानंतर मला थोड्याशा 2 भावना जागृत झाल्या. एक तर 62ची लढाई, ज्याला आता आपण म्हणतो की आपले चुकलं आणि आपण नंतर दुरुस्ती केली, ही लढाई तशीच आहे. म्हणजे आपल्या राजकारण्यांनी जे गमावलं ते आपल्या सैनिकांनी स्वतःचं बलिदान देऊन परत मिळवलेलं. अभिमानास्पद वाटतं. कारगिल हे पुस्तक वाचणं चालू आहे तिथे जाऊन आल्यामुळे. ऑफिशियल जनरल मलिकनी स्वतः लिहिलेलं पुस्तक असल्यामुळे ते जास्त ऑथेंटिक पण आहे. करेक्ट, बरोबर आहे. छान. चलो ठीक आहे. थँक्यू हेमंत, तू खूप छान, म्हणजे इट वॉज रिअली मेस्मरायझिंग टू लिसन सगळ्यांचे. माझं तर तुझ्यासाठी मी स्लाइड प्रिपेअर करायसाठी रात्री 2-2:30 ला एकदा हे केलं, 4 स्लाइड घेतल्या. मग मला कपिल देवचा फोटो नाही मिळाला, मग तो हे करून बनवलं. आणि इट इज समथिंग रिअली नॉवेल. आपल्या ज्या लोकांनी ज्यांनी मिस केलंय त्यांना, म्हणजे ती मी धीरेंद्र ब्रह्मचारींची एक वेगळी हे करून देतो सगळं. आणि काँग्रेस पक्षाबाबतीत आणि इंदिरा गांधीच्या बाबतीत अजून एक हेमंत अशी आठवण सांगतात की जे इलेक्शन्स इंदिरा गांधींनी तुळजापूरला येऊन डिक्लेअर केलेले आहेत, तेवढेच फक्त ते जिंकलेली आहे. क्या बात आहे. हो. आणि हे आपले वसंतराव नाईक वगैरे जे होते ना, ते प्रचंड देवभोळे होते. ते त्यांना तेच सांगायचे की तू यही जगह से डिक्लेअर करते का, असं त्यांचं वर्ड हे असायचं. आणि जे तुला रिकॉल होईल तर लक्षात येईल तसं
आणि हो. काय बाकी त्या व्यक्तीबद्दल आणि बद्दल बरेच रासपुतीन त्याला आहे दुसरं ते आपण that is not- त्याचं त्याला दिलेलं नाव म्हणजे तो भारताचा काँग्रेसचा रासपुतीन म्हणाले त्याला, होय. धीरेंद्र ब्रह्मचारीला. येस. हम्म. पण इट इज समथिंग म्हणजे तू आपल्या सगळ्या मी मित्रांना असं मला अजूनही सांगू इच्छितो हेमंत खूप लकी आहे. खरं. धीरेंद्र ब्रह्मचारींना पण भेटलाय आणि तो चंद्रशेखरना पण भेटलाय. हो. हा. आणि अजून त्याच्या लिस्ट मध्ये भरपूर काही काही वेगळे लोक आहेत. त्याची संपली लिस्ट की मग मी माझी लिस्ट तुम्हाला सांगेन कोण कोण आहेत ते. प्रत्येकाच्याकडे आठवणीचा खजिना असतो. हो, आणि खरं तो आठवणीचा खजिना असा आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रवासातच कुठेतरी भेटून जातो. कुठेतरी बघतो. खरंय खरंय. गोडसे मॅडम चिडले आणि निघून गेले का? गोडसे मॅडम रागवू नका, पुढचा प्रवास अजून बाकी आहे. हम्म. 45 मिनिटं आपण जास्त चाललंय आपलं काम असं पुढे चाललं. ओके अरुण, Yes. त्याला 6:45 झाले म्हणजे ऑलमोस्ट. हो, मी रजा घेतो तुमची जरा, पेशंट आहेत मला. येस आम्ही पण. थँक्यू. ओके. थँक्यू सर, गुड डे. थँक्यू थँक्यू. अरुण बंद करू.